ईशदो ईश सर्वा गुणांचा आरंभारंभतो निर्गुणाचा शारदा मूळ चत्वार वाचा तमोपंथ आनंद या राघवाचा श्रीराम सारिखे पूर्ण वैराग्य जाते निष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा हे कारणी देह माझा पडावा पेक्षू नको गुणवंता अनंता नायका मागणे हेची आता श्रीराम जय जय सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय सब संतन की जय 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 साधना विचार अभ्यास वर्गाच्या आजच्या सत्रात मी सर्वांचे स्वागत करतो. खूप छान चिंतन आपलं चालू आहे. शमिकाताई आपल्याला बारकावे खूप छान सांगत आहे. पंचकोश हे प्रकरण आज आपण संपवणार आहोत. सुरुवातीला आज मी एक सूचना देऊ इच्छितो की आज जे काही घटक आपण कव्हर करणार आहोत त्याचा विचार करता आज आपण प्रश्नोत्तरे घेणार नाही आहोत. प्रश्नोत्तरांसाठी आपण व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तो भाग घेणार आहोत. तर आज प्रश्नोत्तराच्या वेळेसहित संपूर्ण 1.5 तासाचं सत्र होईल आणि आजचं हे पंचकोश प्रकरण आज करून घेऊ. आज आपण अंतःकरणाच्या उत्तरोत्तर शुद्ध दशा, अष्टांग योगातील ध्यान, ध्यानाचे प्रकार, समाधीचे प्रकार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे परमार्थातील विघ्ने हा असा संपूर्ण भाग पाहणार आहोत. खूप छान छान बारकावे शंकरताई आपल्याला सांगत असतात. मागच्या सत्रामध्ये त्यांनी सांगितलं की 2 वृत्तींमध्ये जी शांतता आहे ते माझं मूळ स्वरूप आहे. किती सुंदर विचार आहे. अशी जी वाक्य येतात त्यांच्या सत्रामध्ये ती खरं तर कोरून ठेवण्यासारखी आहे आणि साधकाने ती सतत लक्षात ठेवली पाहिजे, सतत आठवली पाहिजे आणि जीवन जगताना त्या गोष्टींकडे ऑब्झर्वेशन, त्याकडे निरीक्षण ठेवलं पाहिजे, बारकाईने अभ्यास केला पाहिजे. खूप छान. अधिक वेळ न घेता मी शमिका ताईंना विनंती करतो की त्यांनी आजच्या विवेचनाला सुरुवात करावी. जय जय. नक्कीच. मला असं वाटतं आज कॅमेरा खूप ऑन आहेत, तर आधी विनंती करते की ज्यांचे कॅमेरा ऑन आहेत त्यांनी कृपया करून कॅमेरा ऑफ करा. सुरुवात करते. नमो आदिगोधात्म रूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वशिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाला वंदन करते, माझ्या सद्गुरूंना वंदन करते, समर्थांना वंदन करते, रामरायाला वंदन करते आणि श्रोते तुम्ही जगदीशाच्या मूर्ती म्हणून तुम्हा सगळ्यांना वंदन करते. आज पंचकोशाचं आपलं 3रं सत्र आहे आणि पहिल्या सत्रामध्ये आपण पंचकोशाचा जेव्हा विचार सुरुवात केला होता तेव्हा आपण पिंडाचे 4 देह किंवा ब्रह्मांडाचे 4 देह किंवा सृष्टीची उत्पत्ती हा सगळा विचार आपण तेव्हा केला होता. आणि नंतर मागच्या वेळेला आपण पंचकोश म्हणजे नक्की काय आणि त्याच्याकडे आपण कसं पाहावं, आपण कुठल्या कोशात आहोत हे आपण कसं ओळखावं आणि एकही कोशामध्ये न अडकण्यासाठी पंचकोशांचा निरास असा आपण अभ्यास मागच्या वेळेला केला होता. आणि लयचिंतन म्हणून पण आपण प्रकार एक मागच्या वेळेला पाहिला होता.
आणि आज मात्र जी सूची वाचून दाखवली गणेश दादांनी सुरुवातीला, की आपण एवढं सगळं एका दिवसात घेणार आहोत, म्हणून त्याने निवेदन असं सुरुवातीला केलं की आज आपण प्रश्न उत्तरही न घेता की आपण पूर्ण 1.5 तास, म्हणजे आज खरंच आपल्याला कसं आपल्याला अवधान पकडून किंवा 1.5 तास चित्त एका ठिकाणी ठेवणं हे किती अवघड असतं हे आपल्याला कळणार आहे आता पुढच्या 1.5 तासामध्ये. कारण 1.5 तास आपण संपूर्णपणे सत्र घेणार आहोत, कारण आपण आजच्या विषयाची व्याप्तीच एवढी आहे. आणि आज मुख्य विषय ज्याच्याकडे आपण पाहणार आहोत, म्हणजे बरीच सूची त्याने वाचून दाखवली गणेश दादानी, पण मुख्य विचार जो आपला आज असणार आहे तो ध्यानाचे प्रकार म्हणजे काय, आणि ध्याना आपल्याला प्रतिबंध कुठले येतात. कारण आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे आपण कधीतरी एका ठिकाणी बसायचा प्रयत्न करत असतो आणि ध्यान आपलं कधीच लागत नसतं, आणि भगवंत म्हणत असेल की हे काय ध्यान आहे की माझं ध्यान करतोय हा. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे बरं का, खरं म्हणजे डॉक्टर काका म्हणतात की अशा अभंगांचा उल्लेख प्रवचनामध्ये करू नये, म्हणजे अनपार्लिमेंटरी शब्द कधी प्रवचनांमध्ये उल्लेख करायचा नसतो असं डॉक्टर काका म्हणतात. पण बघा हल्ली आपण जर बाहेर पाहिलं तर आपल्याला सगळीकडे वर्ग हल्ली दिसतात बरं का, म्हणजे ब्रह्मविद्या शिका किंवा मेडिटेशनचे क्लासेस. तर मेडिटेशन म्हणजे आपल्याला ध्यान म्हणतोय की नाही आपण ते, तर आपल्याला ते सहज शिकण्यासारखी सोपी गोष्ट वाटत असते. थोड्या वेळात आपण शिकलो तर ध्यान लागणार आपलं असं आपल्याला वाटत असतं. आणि तुकाराम महाराज म्हणजे भक्तीबद्दल बोलतायत ते, पण ध्यानाबद्दल ते लावून घ्यायचं, आजच्या विषयाला ते लावून घ्यायचं. तुकाराम महाराज असं म्हणतायत की भक्ती म्हणता गोड वाटे. सोपं वाटतं की नाही, गोड वाटते. भक्ती म्हणता गोड वाटते, भक्ती करिता तीर फाटे. आहे की नाही, म्हणजे आपल्याला बरोबर डोळे उघडतायत ते, की वाटतं ते सोपं पण ते करायला लागल्यानंतर ते कसं अवघड आहे हे ते कळतं. म्हणून आजचा आपला मुख्य विचार जो असणार आहे तो ध्यानाचे प्रकार म्हणजे काय किंवा ध्यान म्हणजे काय. कारण ध्यान हा प्रकार कुठे मोडतो, तो उपासनेत मोडतो का कशात मोडतो, हे आपण आज सगळं पाहणार आहोत बरं का. आणि त्याच्यामध्ये प्रतिबंध कुठले येतात, कारण हे प्रतिबंध जे आहेत, अडथळे जे आहेत, हे आपल्याला एकरूप होऊ देत नाहीयेत. एकरूपता आपली होऊ देत नाहीये, कारण आपण कुठल्या तरी एका मार्गाला लागलेलो आहे आणि आपल्याला आपलीच गोष्ट सापडत नाहीये बघा. म्हणजे आपलीच गोष्ट आपल्याला अनुपलब्ध होते, हे असं होतं का. आपलीच गोष्ट आहे बघा. एक साधा दृष्टांत घेऊया, लौकिकातला दृष्टांत घेऊया बरं का, की आपण बघा आपलं सोनं जे आहे सुरक्षतेसाठी आपण आपलं सोनं बँकेत ठेवतो बरोबर. त्या लॉकरचे आपलंच सोनं असतं पण आपण बँकेत ठेवतो आणि त्याचे पैसेही आपल्याला बँकेला भरावे लागतात. आता त्याच्यासाठी एक किल्ली माझ्याकडे असते, माझंच सोनं तिकडे आतमध्ये ठेवलेलं आहे, त्याच्यासाठी किल्ली लागते. पण फक्त माझ्याच किल्लीने काम होतं का, नाही ना. माझ्या किल्ली बरोबर बँकेकडे पण एक किल्ली लागते, आणि दोन्ही किल्लींचा जेव्हा आपण, कोणाचा तरी बहुतेक ऑडिओ ऑन आहे, कृपया करून बंद करा, कारण हे सगळं रेकॉर्डिंग मध्ये नंतर पुढे जाते. आपण परत मूळ मुद्द्यावर येऊया. आपण विचार करत होतो की आपलंच सोनं बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलंय तर एका किल्लीने काम होत नाही, दुसरी किल्ली पण लागते. आणि जेव्हा बँकेची पण किल्ली लागते तेव्हाच ते खातं उघडतं बघा. आता विचार करा की समजा एखादं लग्नाला आपल्याला जायचंय हा, आणि आपल्याला आपले दागिने हवेत जे बँकेत ठेवलेत, आणि लागून समजा सुट्ट्या, आपल्याला माहितीये की लागून सुट्ट्या बऱ्याच वेळा येतात, म्हणजे शनिवार, रविवार, मग सोमवार. आणि समजा सोमवारी सुट्टी आलेली आहे, बँकेची सुट्टी म्हणजे बँक बंद, नॅशनल हॉलिडे, आणि सोमवारी समजा मला लग्नाला जायचंय. मग काय होतं, म्हणजे मला आयत्या वेळेलाच मी जाऊन काढते ना आई सोनं, म्हणजे माझं सोनं जे आहे, माझे दागिने जे आहेत ते बँकेतच राहतात, आणि मला लग्नाला जे जावं लागतं ते दागिन्यांशिवाय जावं लागतं. म्हणजे माझीच गोष्ट मला अनुपलब्ध असते. आणि बँक जे काही करतं, म्हणजे मी धनवान असून, माझ्याकडे एवढं सगळं, मी धनिक असून पण दारिद्र्यानेच मला त्या लग्नाला जावं लागतं. आपलीच गोष्ट आहे. आणि ही बँक जी आहे ती देऊन देऊन आपल्याला काय वेगळं देते हो, काही वेगळं स्वतःच काही देते का. ती बँक आपल्याला आपल्याच गोष्टी देते बघा. आपल्याच गोष्टी मिळण्यासाठी जे अडथळे असतात तो आजचा मुख्य विषय आहे, कारण आपण ध्यानाकडे बघणार आहोत. आणि ध्यान ते आतमध्ये स्वरूप आहे आपलं, पण ते आपल्याला अनुपलब्ध आहे, आणि तिथपर्यंत जाईपर्यंत अडथळे येतात. मग हे ध्यान कसं बरं केलं पाहिजे, त्यात अडथळे काय येत आहेत, हा सगळा आपला विचार असणार आहे आजच्या चिंतनाचा. कारण मुख्य कारण जे आहे, मुख्य कारण या अडथळ्यांचं ते म्हणजे विस्मरण. बघा किती खरी गोष्ट आहे ही, की आपल्या स्वरूपाचं आपल्याला विस्मरण झालेलं आहे. आतमध्ये गोष्ट अनुपलब्ध, बघा गोष्ट अनुपलब्ध नाहीये,
गोष्ट आहे तिथेच आहे, पण ती ते उघडं नसल्यामुळे तिथपर्यंत मला मी पोचू न शकल्यामुळे ती गोष्ट माझीच असून मला मिळत नाहीये. मग काय सुंदर एक छोटीशी गोष्ट, याच्यामधनं महत्वाची गोष्ट आपण या छोट्या दृष्टांतावरनं शिकलो. कारण ते ज्ञान आपल्याकडे असतं आणि आपलं ज्ञान आपल्याला मिळत नाही. आणि सामान्यांचं काय होतं, आपल्यासारख्या सामान्य जनांचं काय होतं की त्या निर्गुणाचं ध्यान किंवा निर्गुणाबद्दलचे विचार त्याला आपण गवसू शकत नाही. निर्गुणाचं ध्यान आपल्यासारखे सामान्य जण करू शकत नाहीत. आणि म्हणून शास्त्राने काय केलंय, तर शास्त्राने वेगवेगळे पर्याय आपल्याला दिलेले. शास्त्र म्हणतं ठीक आहे, निर्गुणापर्यंत तुझी झेप नाही ना, मग सगुणाचा स्वीकार कर आणि मग उपासना कर. मग उपासनेने काय होतं की एक आलंबन आपण समोर धरतो, आणि आलंबन समोर असेल तर ध्यान केंद्रित करायला समोर फोकससाठी गोष्ट सोपी होते. बघा, आजचा सगळा जो विचार आहे तो ध्यान म्हणजे काय हे शिकण्याबद्दल आहे. आणि हे सगळं परमार्थामध्ये कुठले कुठले अडथळे येतात हे सगळं जाणण्याबद्दल आहे. मग शास्त्र आपल्याला काय म्हणतं, निर्गुण नाही ना जमत तुला, मग तू काय कर, तर ईश्वराच्या ईश्वरपणाबद्दल म्हणजे त्याच्या ऐश्वर्य त्याचं आहे. बघा, ऐश्वर्य म्हणजे काय, ईशनशीलत्व. ईश्वर शब्द कसा तयार झाला आपण बघितलं होतं. ईशनशीलत्व, नियमन करतो, तो नियंत्रक आहे. तर या ईश्वराच्या ईश्वरपणाचे स्मरण करणं म्हणजे ध्यान करणं आहे. म्हणजे आलंबन ईश्वराचं, आपण एखादा समोर आपल्या समोर एक आलंबन ठेवतो आणि मग आपण ध्यान करतो. आणि ठीक आहे, ध्यानाला सुरुवात केली, मान्य की एका जागी बसलोय, काहीतरी सुरुवात केलीये, रोज एखादा श्लोक म्हणतोय. उपासनेमध्ये ध्यान हे पडतं बरं, हळूहळू आपल्याला क्लिअर होत जाईल ते सगळं काय आपण बोलतोय ते. पण जर आपण तेवढ्यावरच थांबलो तरी त्याचं काम होतं का, नाही होत. हळूहळू प्रगती करायला हवीच आहे आपल्याला. बघा, वर्षानुवर्ष आपण एका ठिकाणी बसून काहीतरी त्या तत्वाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतोय, पण आपण प्रत्येकाने स्वतः चाचपडून पाहावं की आपलं ध्यान खरंच लागतं का, ती वृत्ती जी आहे ती खरंच शांत होते का. म्हणजे आपल्याला डुलकी लागेल एक वेळ ध्यानाला बसल्यावर एका ठिकाणी. आणि ध्यान म्हणजे एका ठिकाणी बसून जे करतो तेच फक्त ध्यान असतं का, याचा पण आपल्याला विचार करायचा आहे. म्हणून या सगळ्या गोष्टींचा आपण का विचार करतोय, कारण जी काही साधनं आपल्याला शास्त्र देत आहे या भगवंताशी एकरूप होण्यासाठी, त्याच्यामध्ये आपली हळूहळू प्रगती झाली पाहिजे. मामा दांडेकर नेहमी गमतीने कथा सांगत बरं का, की मामा दांडेकर जे होते ते अगदी तरुण असल्यापासूनच वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानं करायला जात असत बरं का. आणि ते एकदा कोकणामध्ये व्याख्यान करायला गेले होते, आणि कोकणामध्ये त्या त्या गावात त्यांचा मित्रही होता. म्हणून काय केलं त्यांनी की कोकणात गेल्यानंतर ते त्यांच्या मित्राच्या घरी गेले, आणि तेव्हा मामा दांडेकर हे तरुण होते, त्यांचा मित्र. तैसेची राहावे असं, तैसेची राहावे. संदीप फक्त म्यूट करत जा, जे कोण नवीन जॉईन करतायत त्यांना धन्यवाद. हा, तर हे मामा दांडेकर काय करायचे, काय त्यांनी केलं की त्या गावात गेल्यानंतर आपल्या मित्राच्या घरी ते गेले, आणि मित्र पण तरुण होता, ते पण तरुण होते, आणि मित्राला छोटा मुलगा होता 2-2.5 वर्षांचा. आणि तो मुलगा समोर आल्यानंतर मामा दांडेकरांनी विचारलं, काय रे मित्राला, मुलाला काही शिकवलंच की नाही. तर म्हणे हो हो, तो श्लोक म्हणतो ना. तर म्हणे म्हणून दाखव श्लोक. आता तो लहान मुलगा आहे, तो श्लोक म्हणून दाखवत आहे की हरीच्या हाती एक अभंग म्हणून दाखवला लहान मुलाने. अभंग असा होता की हरीच्या हाती एक रंगीत काठी, हरी उभा भीवरी वाळवंटी, तुरा खोविला असे मंजिरीचा, असा विठ्ठल देखला पंढरीचा. असा अभंग म्हटला त्या लहान मुलाने, 2-2.5 वर्षाच्या मुलांनी. असा गोड छोटासा मुलगा असेल तो. आणि मामा दांडेकरांना फार कौतुक वाटलं, त्यांनी फार त्याचं कौतुक केलं. अरे वा वा, किती छान मुलगा आहे, गोड आहे, असं त्याचं कौतुक केलं. आणि बरेच वर्ष मध्ये गेले नंतर बरं का, आणि बरेच वर्षांनंतर मामांना तिकडेच त्याच गावात परत काहीतरी एखाद्या व्याख्यानाचं आमंत्रण होतं. 20-22 वर्ष मध्ये गेली होती. आणि मग मामा परत त्यांच्या त्या मित्राकडे गेले त्यांना भेटायला. आणि मग त्यांनी आठवण केली, अरे तुझा मुलगा आता मोठा झाला असेल, तर त्याला काही आता येतं की नाही, काही म्हणता येतं की नाही, त्याला बोलवलं समोर, मला तो आठवतोय. तर म्हणे आहे की माझा मुलगा. आणि मग त्यांनी त्या मुलाला बोलवलं, आणि त्या मुलाला सांगितलं की अरे तू लहान असताना, आता हा देखणा मोठा उंच झालाय छान, आणि त्याला सांगितलं अरे तू लहान असताना खूप एक छान अभंग मला म्हणून दाखवला होतास, आता एखादा अभंग म्हणून दाखव की. आणि तो मुलगा जो आहे, जो मोठा झालेला आहे, तो मुलगा आता म्हणतो की हरीच्या हाती एक रंगीत काठी. आणि तेव्हा मामा असं म्हणतायत, एका व्याख्यानात त्यांनी हा प्रसंग सांगितला होता की 20-22 वर्षांनंतर पण तो तोच अभंग जर म्हणत असेल तर त्याच काठीने त्याला रंगवावं असं मला वाटलं म्हणे.
बघा, इतके वर्ष आपण एखादं साधन करत असतो, पण त्या साधनेमध्ये जर काही फरक पडत नसेल, काही प्रगती होत नसेल, तर आपण ज्या पद्धतीने साधन करतो आहोत ते आपलं साधन नक्की चुकतंय. त्याची त्याची प्रक्रिया, ते करण्याची पद्धत नक्की चुकते आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. कारण आपला आजचा विचार जो आहे तो ध्यानाबद्दल आहे, आणि ध्यानाला आपण प्रत्येकाने बसण्याचा प्रयत्न केलाच असणार आहे. आणि वर्षानुवर्ष पण प्रयत्न करून जर ते जमत नसेल, तर आपली दिशा चुकती आहे. आपण नक्की काय करतो आहोत ते आपल्याला कळत नाही. प्रस्तावना मोठी होते, पण गरज असते घ्यायची. बघा, अकबर राजे राजे होते, ते झोपेतनं एकदा उठले बरं का. अकबर राजे झोपेतून जेव्हा राजा उठणार तेव्हा आजूबाजूला शिपाई तैनातच असणार आहेत. कोणीतरी तिकडे आहेच उभं त्यांच्या बघायला, देखरेखीसाठी. काही ते देतायत का, काही सांगतायत का काम, त्यांची आज्ञा काही आहे ते घेण्यासाठी समोर शिपाई उभेच असणार आहेत, त्यांचे सेवक. तर अकबर राजे झोपेतनं थोडे अर्धवट झोपेत होते, ते पूर्ण जाग आली नव्हती, आणि झोपेमधनं उठताना जोरात ओरडले, ते जाओ बुलाओ असं जोरात ओरडले. आणि आजूबाजूचे 2-4 शिपाई होते, ते एकदम घाबरले आणि कुठेतरी धावायला लागले, काहीतरी घ्यायला आणायला धावायला लागले. आता धावले तर आहेत शिपाई, पण काही कळलंच नव्हतं की काय बोलतायत अकबरराजे. आणि म्हणून थोड्या वेळाने परत समोर येऊन माना खाली घालून, कारण त्यांना काय करावं हे काही कळलंच नव्हतं, तोपर्यंत अकबर राजांना व्यवस्थित जाग आली होती. आणि त्यांनी त्या शिपायांना विचारलं की मी जाव बुलाव असं म्हटलं तर तुम्ही पळालात कशाला? जाव म्हणजे कुठे जाव, आणि बुलाव म्हणजे कोणाला बुलाव? काहीच माहित नसताना धावायचं असतं का? बघा, आपण आपल्याबद्दल विचार करतोय की आपण मागच्या वेळेला पण हा उल्लेख केला होता की आपण जे काही साधन करतो, जे काही ऐकतो, ते प्रथम पुरुषी लावून घ्यायचं की मी काय करते आहे, या सगळ्याचं श्रवण मी का करते, या सगळ्याचं वाचन मी का करते, याच्यामधनं माझ्या जीवाला काही फायदा होतो आहे का, माझी वाटचाल योग्य त्या प्रमाणात चाललेली आहे का, योग्य त्या दिशेने चाललेली आहे का, काही फरक पडतोय का त्याच्यामध्ये. ते जर माहिती असेल तर मग आपल्याला ते ध्यान जे आहे ते आपलं लागेल. आणि जे प्रतिबंध आपल्याला येतात, आणि विविध प्रतिबंध, सुरुवातीला आपण जे म्हटलं की 1.5 तासापर्यंत आपण हे प्रतिबंधच आज मुख्य करून ऐकणार आहोत, आणि बाकीचे विषयांचा जो उल्लेख केला तो मध्ये 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 आपण घेणारच आहोत, जे परमार्थ विज्ञान ग्रंथामध्ये आलेला आहे या विषयाच्या अनुषंगाने तो विषय तिकडे तिकडे आपण पेरायचा प्रयत्न करूया. कारण आपण हे सगळं जे करतो आहोत ते ब्रह्मचिंतनासाठी करतो आहोत, आणि मुख्य करून का करतो आहोत की ते ब्रह्मतत्व मीच आहे या अनुभवासाठी. कारण क्षणोक्षणी मला हे सगळं आजूबाजूचं जे द्वैत असतं ते मला भासत असतं. आता मुख्य विषयाकडे जरा शिरायचा प्रयत्न करूया बरं का. ध्यानाचा विषय आजचा, ध्यान म्हणजे काय. तर योग मार्गातनं जेव्हा आपण विचार करतो, योगाच्या अंगाने जेव्हा विचार करतो, तेव्हा ज्याला आपण ध्यान असं म्हणतो, बघा छान आहे मुद्दा हा. किती वर्ष अभ्यास केल्यानंतर आम्हाला हा पुढे आला होता. मला असं वाटतं का आम्हाला हे लवकर कळलं नाही, की हे तेच असतं. शब्द फक्त आपल्याला बऱ्याच वेळा माहिती असतात. योग मार्गातनं विचार करताना जेव्हा आपण ज्याला ध्यान असं म्हणतो त्यालाच ज्ञान मार्गात निदिध्यासन असं म्हणतात. बघा, ध्यास लागला पाहिजे जेव्हा आपण असं म्हणतो. ज्ञान मार्गात त्यालाच निदिध्यासन असं म्हणतात, आणि त्यालाच भक्ती मार्गात, पटकन विचार करावर काय असेल, त्यालाच भक्ती मार्गात अनुसंधान असं म्हणतात. तिन्ही एकच गोष्टी आहेत. आणि मग ध्यानाचं रूपांतर पुढे पुढे आपल्याला समाधीपर्यंत घेऊन जायचं असतं. आणि ध्यान हे चालता फिरता होतं का, एकाग्र होणं म्हणजे ध्यान असतं. असे वेगवेगळ्या पद्धतीने आपण या ध्यानाकडे आज पाहणार आहोत. बघा, ध्यान म्हणजे नक्की काय. ध्यानाची व्याख्या केली आहे शास्त्राने. शास्त्र असं म्हणतं की धारणेच्या विषयावर एका क्षणी जो अनुभव येतो, एक क्षणाचा जो अनुभव, कारण धारणा असते आपली. बघा, आपलं मन जे असतं ते एखाद्या गोष्टीवर, म्हणजे धारणा म्हणजे त्या क्षेत्रात शिरणं. एखाद्या गोष्टीबद्दल आपण राम असं विचार करूया बरं का, तर रामाच्या संदर्भात सगळा विचार, धारणेचा आधी विचार, आणि मग ध्यानबिंदू जेव्हा येतो तेव्हा फक्त ध्यान. एका बिंदूवर जेव्हा विचार करतो तेव्हा ते ध्यान होऊन जातं. आधी धारणा, ध्यान, आणि त्याच्या पुढे समाधी. आपण सगळ्या गोष्टी आज बारकाव्यांचा कट विचार करणार आहोत बरं का, ध्यान कळण्यासाठी. मग ध्यान आणि समाधीमध्ये काय फरक आहे, मग ध्यान आणि ज्ञानामध्ये काय फरक आहे, असं वेगवेगळ्या पद्धतीने आज आपण ध्यानाकडे बघणार आहोत. म्हणजे ध्यान निश्चित आपल्याला कळेल. आणि जे काही प्रतिबंध आपल्याला एकरूप होण्यापासून थांबवत आहेत, ते एकदा सगळे प्रतिबंध कळले, बघा सगळे आपल्याला जिंकता येणार नाहीयेत, पण ऐकूया तरी.
आणि मग आपल्याला कळेल हे प्रतिबंध आहे, हे प्रतिबंध आहे. कारण तोपर्यंत हा प्रतिबंध आहे हेही आपल्याला माहित नसतं. आपण विचार करत आहोत की ध्यान म्हणजे काय आणि शास्त्राने ध्यानाची व्याख्या कशी केली आहे. वाचून दाखवते बरं का. धारणेच्या विषयावर एका क्षणी जो अनुभव येतो तो पुढे येणाऱ्या प्रत्येक क्षणी टिकून राहतो, त्या अवस्थेला ध्यान असं म्हणतात. म्हणजे एका क्षणी आपल्याला ते दिसतंय बरं का, अनुभव येतोय त्या एखाद्या गोष्टीचा, एक लक्ष केंद्रित झालेलं आहे आणि बऱ्याच काळपर्यंत जेव्हा तोच अनुभव येत असतो तेव्हा त्याला ध्यान असं म्हणतात. झालं की नाही छान, त्याच्याबद्दल आपल्याला कळलं ध्यान म्हणजे काय ते, हो की नाही. आता समाधी म्हणजे काय, मग ध्यान म्हणजे कळलं की थोड्या बऱ्याच काळापर्यंत आपण एखाद्या गोष्टीवर फोकस करून तिकडेच थांबलेलो असतो, त्याला ध्यान असं म्हणतात. मग समाधी आणि ध्यानामध्ये काय फरक आहे बघा. ध्यान जे आहे ते समाधीची आधीची पायरी आहे असं आपण समजूया. का त्याला आधीची पायरी का म्हटलंय, कारण समाधीमध्ये काय होतं, ध्यानामध्ये आधी काय होतं की ज्या वस्तूची आपण भावना केलेली असते, एखाद्या वस्तूची भावना करतो आपण ध्यानामध्ये, ज्या वस्तूची भावना केलेली असते तिचाच अनुभव फक्त आपल्याला ध्यानात येत असतो. बाकी आपल्याला काही दिसत नाही, सगळं विसर पडतो. आणि जेव्हा आपली तन्मयता वाढते, जेव्हा तन्मयता वाढते तेव्हा मी या गोष्टीचं ध्यान करत आहे याचं पण विस्मरण होतं आणि त्याला म्हणतात समाधी. ही परिपक्व अवस्था आहे ध्यानाची. आता आपल्याला किती छान कळलं बघा. म्हणजे मी ध्यान करते आहे, मी तिथे आहे याचं स्मरण पण संपून जातं. जेव्हा सहजावस्था येते तेव्हा त्याला समाधी असं म्हणतात. आता आपण एक छान फरक पाहिला, ध्यान आणि समाधी याच्यामधला फरक काय हे आता आपण पाहिलं. अजून एका प्रकाराने ध्यानाचा आपण विचार करूया आणि सगळ्या अँगल्सने आपण जेव्हा विचार करायला लागतो ना, मग आपल्याला निश्चित कळायला लागतं. आपण अजून एक उल्लेख केला की ध्यान आणि ज्ञान याच्यामध्ये काय फरक आहे. मग ध्यान आणि ज्ञान बघा, ज्ञानात काय होतं, ज्ञानामध्ये प्रमेय आणि प्रमाण, ज्ञान जे आहे ते प्रमाण आणि प्रमेय या दोन गोष्टींच्या अधीन असतं. बापरे, अशा काही व्याख्या आपण करायला लागलो की ते लगेच अवघड वाटायला लागतं की नाही, शास्त्र असं का किचकड बोलतं. पण साध्या भाषेत बोलल्यानंतर लगेच कळतं की किती सोपं आहे ते. बघा, प्रमाण आणि प्रमेय, प्रमेय म्हणजे घट किंवा वस्तू आणि प्रमाण ती गोष्ट कळण्यासाठी. प्रमाण काय, समजा माझा डोळा, म्हणजे डोळा हे प्रमाण आहे. आणि प्रमेय म्हणजे एखादा घट किंवा वस्तू. आता समजा हे माझ्या समोर पेन आहे, तर आता ही वस्तू आहे. म्हणजे डोळ्याने जेव्हा मी हा पेन पाहते तेव्हा मला पेन आहे, हे पेन आहे याचं मला ज्ञान होतं. ते प्रमात्यावर नसतं की ते काय ज्ञान व्हावं, ते समोर आलं की त्याचं ज्ञान होतं. बघा, ज्ञान म्हणजे काय त्याची व्याख्या केली आपण. ज्ञान ते असतं जे प्रमाण आणि प्रमेय याच्या अधीन असतं, प्रमात्याच्या अधीन नसतं. पण त्याच्या बरोबर विरुद्ध ध्यान म्हणजे काय, तर शास्त्र असं म्हणतं की ध्यान म्हणजे जे विधी, विश्वास, पुरुषाची इच्छा आणि अनुष्ठान याच्या अधीन असतं. म्हणजे बघा, म्हणजे विधी म्हणजे शास्त्राने एखादी विधी सांगितलेली असते की हे असं असं मानलं पाहिजे, हे असं असं आहे. दुसरं विश्वास, माझा त्या विधीवर विश्वास आहे, शास्त्राने सांगितलेलं आहे ना, मग माझा तो विश्वास आहे. पुढचं पुरुषाची इच्छा, ते तसं बघण्याची, तसं जाणण्याची, तसं करण्याची माझी इच्छा पण आहे. आणि पुढे अनुष्ठान, ते एका जागी बसावं लागतं, मग ते ध्यान लागतं. म्हणजे इतकं छान उदाहरण आपल्याला शास्त्र देतं बघा. नर्मदेमध्ये गोटे की नाही साधे, एका विशिष्ट आकाराचे जेव्हा गोटे असतात नर्मदेतले, त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना शालिग्राम असं म्हणतो, बरोबर की नाही. आता खरं म्हणजे शालिग्राम म्हणजे वेगळं काय आहे, गोटे आहेत, दगड आहेत. पण शास्त्र असं म्हणतं की त्या विशिष्ट आकाराच्या गोट्यांना आपण विष्णू समजावं किंवा आपण शंकर समजावं, की वेगवेगळे उपासक जे आहेत, किंवा गणपती समजावं. वेगवेगळे उपासक जे आहेत ते त्याला वेगवेगळं समजतात. आता याला म्हणतात ध्यानाची प्रक्रिया. खरं म्हणजे तिथे काय आहे, तिकडे दगड आहे, पाषाण आहे, गोटा आहे फक्त. पण माझी भावना काय आहे, माझा भाव काय आहे, तिकडे मी विष्णू भाव ठेवते. आता याला म्हणायचं ध्यान. म्हणजे जे विधी, विश्वास, पुरुषाची इच्छा आणि अनुष्ठान याच्या अधीन असतं
त्याला ध्यान असं म्हणतात. बघा आता आपल्याला अजून एक छान फरक कळला. तर आपल्याला ध्यान आणि समाधी याच्यामधला फरक कळला. पुढची अवस्था आहे समाधी म्हणजे. आणि आता आपण जे फरक पाहिले ते ज्ञान आणि ध्यान असं पाहिले. आणि हे सगळं जे आपण करतो आहोत ते मुख्य आपला जो विषय आजचा आहे किंवा मुख्य आपल्याला शिकायचं आहे हे सगळं करताना ते हे सगळं या सगळ्यामध्ये अडथळे येतात, प्रतिबंध येतात आपल्याला. कारण आपण इतके प्रापंचिक असतो आणि प्रापंचिक बुद्धीने आपण हे सगळं करण्याचा प्रयत्न करत असतो. तर 3 मुख्य गोष्टी आपल्याला साधायच्या असतात बघा. पारमार्थिक ध्येय आणि किंवा आध्यात्मिक ध्येय हे 3 महत्वाच्या टप्प्यांमध्ये आपण बसवायचा प्रयत्न करूया. आता एका महत्वाच्या विषयाला म्हणजे आपण पुढचे 1 तासापर्यंत हाच विषय पकडून ठेवणार आहोत, म्हणून थोडस लक्ष देऊन ऐका. आध्यात्मिक ध्येय, आपलं ध्येय एकच आहे. आपल्याला ध्येय काय ते माहिती आहे आपलं, की आपण या मार्गाला का वाटचाल करतो. पारमार्थिक परम अर्थ, परमश्रेष्ठ अर्थ, त्या वाटेवर आपण लागलेलो. तर 3 टप्प्यांमध्ये 3 गोष्टींनी आपल्याला ते साधता येतं किंवा 3 गोष्टींचा आपण विचार करूया. एक म्हणजे ज्ञानप्राप्ती. बघा, ज्ञानप्राप्ती करून घ्यायची आपल्याला. या मार्गाला आपण लागलेलो आहोत ना, तर या क्षेत्रात या 3 दृष्टीने आपण विचार करूया. पहिला दृष्टिकोन आहे ते म्हणजे ज्ञानप्राप्तीचा. कारण या प्रत्येकाला आपापले प्रतिबंध आहेत, म्हणून हे मुख्य 3 विसरायचे नाहीयेत. कारण आपण याच्या खालोखाल काय येणार आहे किंवा हे मधलं नंतर काय दुसरं आहे, ध्यानाची सिद्धी. पहिलं काय सांगितलं, ज्ञानाची प्राप्ती. ज्ञान होण्याच्या प्राप्तीमध्ये ज्ञान होणं म्हणजे काय, तर स्वरूप ज्ञान होणं. आणि या ज्ञान होण्याला काय काय प्रतिबंध असतात ते आपण सगळं पुढे पाहणार आहोत. दुसऱ्या क्रमांकावर 3 दृष्टीने विचार करणार आहोत ना. दुसऱ्या क्रमांकावर ध्यानाची सिद्धी. कारण मगाचपासून आपण सगळं बघतोय की ध्यान काही लागत नाही, ज्ञान काही होत नाही. तर ध्यान सिद्ध कसं होणार ते आपण पाहायचं आणि त्याचे प्रतिबंध काय काय आहेत ते सगळे पाहत बसायचे आता पुढे. आणि तिसरं, कारण हा सगळा विचार परमार्थ विज्ञानात आजच्या आपल्या विषयामध्ये आलेला आहे, पण आपण त्याला छान काय केलंय, आपण टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये ते सगळं बसवतोय. आणि मग आपल्या समोर एक असा ग्राफ तयार होऊन जातो आणि आपल्याला नक्की कळतं की आपल्याला कुठे कुठे थांबतोय आपण, किंवा आपल्याला अडथळे नक्की कुठे येत आहेत, आपण कशात अडकलेलो आहोत हे आपल्याला सगळं छान कळायला लागतं. तिसरं, मोक्षाचा लाभ. तो पण अजून आपल्याला झालेला नाहीये ना. अनंत जन्म आपण घेतोय आणि मोक्षाचा लाभ झालेला नाहीये. परत बरं का, ज्ञानाची प्राप्ती. कारण ज्ञान जे आहे ना ते परोक्ष आणि अपरोक्ष असे 2 त्याचे स्तर आहेत. आपण एक एक बघणार होतो. फक्त हे पहिले आपण आपल्या बुद्धीवर बिंबवून घेऊया, कारण पुढच्या 1 तासापर्यंत हाच धागा पकडायचा आपल्याला. ज्ञानाची प्राप्ती. दुसरं, ध्यानाची सिद्धी. आपला विषयाचा ध्यानाची सिद्धी. ध्यान कसं सिद्ध व्हावं, कारण ध्यान जेव्हा परिपक्व होईल, ध्यान जेव्हा लागेल तेव्हा आपण एकरूप होऊ त्या भगवंताशी. ज्ञानाच्या प्राप्तीने पण तेच होणार आहे. आणि शेवटी मोक्षाचा लाभ. माझी सगळी खटपट जी आहे ते मोक्षाच्या लाभासाठीच आहे. मग आता आपण काय करणार, या तिघांना प्रतिबंध येतात. काय काय येतात ते आता पाहिजे. हे बोटने असं पकडून ठेवते शेवटपर्यंत, म्हणजे आपण विसरणार नाही की आपण काय करतो आहोत. आता इथून सुरू करूया पहिल्यापासून, की ज्ञानाची प्राप्ती. जो आता उल्लेख केला की ज्ञान 2 प्रकारचं असतं, एक परोक्ष ज्ञान आणि दुसरं अपरोक्ष ज्ञान. आता आपले हळूहळू कान सगळं तयार झालेले आहेत ऐकून की परोक्ष ज्ञान म्हणजे काय आणि अपरोक्ष ज्ञान म्हणजे काय. तर परोक्ष ज्ञान म्हणजे जे शब्दांनी आपल्याला कळतं ते, म्हणजे ज्याचा अजून आपल्याला अनुभव आलेला नाही. मोक्ष असतो बरं का, की हे शास्त्र असं सांगतंय बरं का, हे मन हे करतं, बुद्धी ते करते, चित्त असं असतं, त्याचा किंवा एकरूप होणं म्हणजे काय हे सगळं मला ऐकून माहिती असतं किंवा मी वाचलेलं असतं. मी कधीतरी दासबोध वाचलेला असतो, मी ज्ञानेश्वरी संत वचन वाचलेली असतात, एखादा ग्रंथ प्रकरण ग्रंथ अभ्यासलेला असतो, पण अजून अनुभव नाही. मग याला म्हणायचं परोक्ष ज्ञान. आणि दुसरं जे आहे ते अपरोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञान म्हणजे साक्षात्कार, साक्षात तो अनुभवच येणं, स्वरूप ज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान. आता याला प्रतिबंध काय आहेत बघा. आपण मेन आज मुख्य विचार जो प्रतिबंधांचा करणार आहोत. आणि का प्रतिबंधांचा करणार आहोत, कारण आपण एकरूप झालेलो नाहीयेत अजून.
आणि एकदा की ही प्रतिबंध काढून टाकली की आपल्याला एकरूप होता येणार, म्हणून मुख्य विचार आपण त्यात तो करतोय आज. आणि इतकं सुंदर शास्त्र आहे, अभ्यास करताना एवढा आनंद होतो की जर आपण आता आपल्याला कळणार की परोक्ष ज्ञानाला प्रतिबंध काय आणि अपरोक्ष ज्ञानाला प्रतिबंध काय हे जेव्हा आपल्याला कळणार आहे तेव्हा काय आनंद होतो आणि शास्त्राच्या प्रेमात पडतो आपण. आणि किती शास्त्र सुंदर, अचूक, निर्दोष बोलतंय, याच्याने जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा तेव्हा आनंद असो आतमध्ये भरून येतो. असा किती सुंदर सांगितलंय बघा शास्त्राने. परोक्ष ज्ञानाला प्रतिबंध काय म्हणजे परोक्ष ज्ञान अजून झालेलं नाहीये. आपल्या आजूबाजूच्या लोकांना तुम्ही विचार करा जे अजून या मार्गालाच लागलेले नाहीयेत, ज्यांना अजून परोक्ष ज्ञान पण माहित नाही की हा असं काहीतरी असतं बरं का, असं असतं का, छे असं नसतं. त्याला प्रतिबंध काय, त्याचं कारण काय, तर त्याचं कारण म्हणजे अश्रद्धा. काय सुंदर आहे की नाही. जेव्हा मी पहिल्यांदा हे सगळं वाचलं होतं तेव्हा मला एवढा आनंद झाला होता की किती सुंदर शास्त्र बोलतं. अश्रद्धा, श्रद्धाच नाही शास्त्रावर, त्याच्यामुळे परोक्ष ज्ञान पण झालेलं नाही अजून. आणि दुसरं आहे अपरोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञान म्हणजे खरा ब्रह्म अनुभव. मग त्याला प्रतिबंध काय, त्याला कारण काय की ते अजून होत नाहीये. त्याला कारण आहे अविचार. आपण नको ते विचार, आपण विचारांना, आपण ज्याला विचार म्हणतो खरं म्हणजे ते विचार नसतातच, ते अविचारच असतात. कारण विचार जर केला तर ब्रह्मज्ञान होणार आहे. वस्तुसिद्धीर विचारणं न कर्म कश्चित कोटीभिः. वस्तुसिद्धीर, वस्तूची, त्या ब्रह्म वस्तूची सिद्धी होते एक विचार केला तर. समर्थ आपल्याला दासबोधा म्हणतात की ऐसी ही विचारांची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे. विचार, एक योग्य विचार ब्रह्मज्ञान करून देतो आपल्याला. आणि अविचार असेल तर आपल्याला अपरोक्ष ज्ञान होत नाही. काय सुंदर शास्त्र आहे की नाही. आता आपण काय बनवतो या तिघांपैकी आपण अजून पहिल्याबद्दलच बोलतोय बरं का. म्हणजे ज्ञानप्राप्तीच्या खालोखाल आपण विचार केला की ज्ञान 2 स्तरांचं असतं. एक आहे परोक्ष ज्ञान आणि दुसरं आहे अपरोक्ष ज्ञान. आणि त्या दोघांचे प्रतिबंध म्हणजे काय याचा आपण विचार केला की त्या प्रतिबंध, परोक्ष ज्ञानाला आहे अश्रद्धा आणि अपरोक्ष ज्ञानाला आहे अविचार. आणि या दोघांसाठी कारण काय आहेत, अश्रद्धा आणि अविचार. म्हणजे ज्ञानच होऊ देत नाही कुठल्याही प्रकारचं. त्याला कारण काय, त्याचे प्रतिबंध कुठले आहेत ते पण शास्त्राने सांगितलेले आहेत. म्हणजे आता आपण पहिल्याच खालोखाल चाललोय बरं का. आणि शास्त्र असं म्हणतं ज्ञानप्राप्तीसाठी मुख्य प्रतिबंध म्हणजे 3 आहेत जे आपल्याला माहिती आहेत. मल, विक्षेप, आवरण. ज्ञानप्राप्तीसाठी 3 प्रतिबंध, मल, विक्षेप, आवरण. आपण पहिल्यामध्येच होत अजून खाली. आणि मल, विक्षेप, आवरण आपल्याला माहित नाही का हो. आता आपण काय करणार आहोत, मल म्हणजे नक्की काय हे जाणून घेणार आहोत. मलाची कारणं काय आहेत ते जाणून घेणार आहोत. मलाची लक्षणं काय आहेत ते जाणून घेणार आहोत. त्याचे परिणाम काय होतात ते जाणून घेणार आहोत. पण एवढंच फक्त प्रॉब्लेम नाही सांगत शास्त्र आपल्याला, किंवा असं म्हणजे घाबरवायचं काम करत नाहीये शास्त्र आपल्याला, त्याचा उपाय पण देतं. ते घालवण्यासाठी काय उपाय आहे हे पण शास्त्र सांगणार आहे. आणि आज आपला फायदा असा होणार आहे की मलविक्षेप, आवरण या तिघांचं बद्दल आपण त्याची कारणं काय, लक्षणं काय, परिणाम काय आणि ते घालवण्याचे उपाय काय हे सगळं विचार करणार आहोत. आणि इतकं सुंदर शास्त्र बसतं ना, इतका आनंद होतो. खरं परमार्थ विज्ञानामध्ये सगळं आलंय बरं का. आपण फक्त ते टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये घातलंय एवढंच. मलाबद्दल विचार करतोय. मल म्हणजे काय हे आपल्याला आतापर्यंत माहिती झालंय, पण याचा उल्लेख झालेला आहे वरचे वर वारंवार आपल्या सगळ्या सत्रांमध्ये. मल म्हणजे चित्ताची अशुद्धी, निषिद्ध कर्म करण्याची इच्छा. कारण मळच असतो अंतःकरणात, नको ते करावंसच वाटतं. आता मलाचे कारण काय आहेत बघा. मल, अशुद्ध चित्त, त्याची कारण ते असं का, काय शास्त्र सुंदर उत्तर देते, वाचून दाखवणार खरं म्हणजे असं सगळं. त्याची कारणं सांगताय शास्त्र. शास्त्र म्हणतं पापाचरण. का तसं होतं, मल अंतःकरणात पापाचरण कुठल्या तरी जन्मी पापाचरण झालंय म्हणून आतमध्ये मल आहे बघा. पटकन काहीतरी खाली पडलेलं अन्न खावं असं वाटतं. कोणी काहीतरी बघत नसताना पटकन चाटून बघावं असं वाटतं. नको नको त्या गोष्टी कराव्याशा वाटतात, कारण कधीतरी कुठल्या तरी जन्मी ते केलेलं असतं. पापाचरण कारण बघा, मी एक सगळी वाचून दाखवते. पापाचरण, अधर्मचरण, अभक्ष सेवन, फार
फार महत्व आहे की आपण काय सेवन करतो आहारावर. अभक्ष सेवन त्याच्यामुळे आपल्या चित्तामध्ये अंतःकरणात मल हा दोष कायम राहतो. किती अलर्ट राहावं लागतंय बघा. मलदोष एक काढायचा आहे, कारण हे सगळे प्रतिबंध आहेत बरं का. अपेयपान, सत्कर्म, सद्धर्म, सत्पुरुषाचा अनादर. काय हो आपल्याकडनं किती वेळा झाला असेल. आत्ता कळतंय की काही आपल्या समोर थोर मंडळी येतात म्हणून त्यांच्या समोर वाकावं वाटतं आपल्याला. पण याच्या आधी आयुष्यात किती वेळा आपण खरंच सत्पुरुषांचा अनादर नकळतपणे आपल्याकडनं झाला असेल. विचार केला तरी आपल्याला भीती वाटते, कारण मल अंतःकरणामध्ये पटकन निर्माण होतो, आसलेला वाढतो. हे सगळं त्याच्यामुळे होतं. हिंसा कराविषयी वाटते आणि विषय लालसा, ही सगळी कारणं आहेत ज्याच्यामुळे मल असतं. कारणानंतर पुढे त्याची लक्षणं बघणार. कारण ते असल्यामुळे, ते कारण असल्यामुळे लक्षणं काय, तर सहज पाप प्रवृत्ती होते आपल्याला. किती भयावह आहे की पटकन करून टाकतो. आणि पुढे त्याचं लक्षण सांगितलंय की अधर्म करताना मन आपलं कचरत पण नाही. म्हणजे काही चुकीचं करतोय असं वाटतही नाही, इतके बेशरम आपण होऊन जातो. चित्तात मल दोष असेल तर ही त्याची लक्षण आहे. आणि मग त्याचा परिणाम काय होतो, शास्त्र असं म्हणतंय की बुद्धिमांद्य. बघा किती भयानक आहे बुद्धिमंद, कारण योग्य ते स्वीकारायला बुद्धी तयारच नसते आपली. हे त्याचे परिणाम आहेत. बुद्धिमांद्य, हित प्रसंगी झोप येणं, त्याचा परिणाम सांगितलेला काय सुंदर आहे बघा. माझी आई नेहमी तिच्या प्रवचनात सांगत असते की भरपूर श्रोते असे समोर प्रवचनाला आलेले असतात. आणि ईश्वराच्या नियोजनानुसार काय असतं की मला जर चित्तामध्ये असेल तर एखाद्या व्यक्तीला जेव्हा हिताचा उपदेश आलेला असतो तेव्हा बरोबर त्या माणसाला तिकडे झोप लागून जाते की हिताच्या गोष्टी कानावरच पडत नाहीत. परिणाम आहेत. कारण आहार योग्य नाही, पापाचरण आहे, अभक्ष सेवन आहे, हे सगळ्यामुळे काय होतं बघा, हिताच्या गोष्टी कानावरच पडत नाही आणि झोप लागते. आणि अजून एक त्याचा परिणाम सांगितला आहे तो म्हणजे प्रमाद. म्हणजे आपल्याकडनं चुका घडतात, हे त्याचे परिणाम आहेत. मंदाताई नेहमी सांगतात त्यांच्या प्रवचनामध्ये की हातातनं गोष्ट पडली ढपकन, काहीतरी चुकीचं, जोरात आवाज, आपण दरवाजा जोरात लावला, आपटला, हे सगळं तमोगुण वाढल्यामुळे आहेत म्हणे. बघा एवढ्या बारीक बारीक विचारच आपण करत नसतो की आता माझ्यामध्ये सत्व जागृत आहे की रजो जागृत आहे की तम आहे. आणि हा सगळा अभ्यास जो आहे तो सूक्ष्म लेवलवर आपल्याला विचार करायला शिकवतो आहे. हे सगळे परिणाम आहेत. आणि मगाशी त्याचा उल्लेख केला की फक्त घाबरवत नाही शास्त्र आपल्याला, ते घालवण्याचे पर्याय पण देत आहे, उपाय पण देत आहे. तर ते मलदोष घालवण्यासाठी शास्त्र असं म्हणतं, एक म्हणजे निष्काम कर्म करावं, दुसरं विहित कर्म करावं. निष्काम करावं ते शिकायला आपल्याला वेळ लागेल, पण विहित कर्म करणं, विहित याचा अर्थ विशेषत्वाने हित. हा उल्लेख कर्माचा जेव्हा आपण आपलं सत्र झालं होतं तेव्हा आपण अगदी सखोल विहित शब्दाचा अर्थ पाहिला होता. माझ्यासाठी जे योग्य आहे, माझ्यासाठी ते जे योग्य आहे ते माझ्या दुसऱ्यांसाठी काहीतरी अयोग्य असेल. मी या जन्मामध्ये काय योग्य केलं पाहिजे त्याला विहित कर्म म्हणतात. वेगळं काहीही करण्याची गरज नाहीये. बाहेर जाऊन पूजा अर्चा करा, पूजा बांधणार काही करा. विहित कर्म योग्य केलं तरी बुद्धिमांद्य कमी होतं, बुद्धीत प्रकाश पडत जातो. हे शास्त्राचं वचन आहे, ते खोटं असेल काय? विहित कर्माला इतकं महत्व. पुढे साधू सेवा, सत्संगती आणि भोगांवर नियंत्रण, एवढं सगळं जेव्हा आपण करू तेव्हा मलदोष कमी होणार आहे. आणि तो प्रत्येकाने बघावा आपल्यामध्ये काय काय आहे. परत आपल्या मेन तक्त्याकडे येऊया. पहिलं आपण विचार करतो आहोत ते म्हणजे ज्ञानप्राप्तीसाठी मल विक्षेप आणि आवरण हे दोष आहेत. मलाबद्दल आपण सगळं आता पाहिलं. आता विक्षेप म्हणजे काय? विक्षेप म्हणजे आपल्याला माहिती आहे चांचल्य आणि चंचलता असते सारखी. एका याच्यामध्ये दुसऱ्या याच्यामध्ये आपण धावत असतो. आणि का तसं करतो? कारण असत्याला सत्य ठरवल्यामुळे हे सगळं होत असतं. चंचलता हे चांचल्याचं म्हणजे विक्षेपाचं स्वरूप आहे. आता आपण काय करणार आहोत तर या चंचलतेचं म्हणजे विक्षेपाचे कारण, लक्षणे, परिणाम आणि मग ते घालवण्याचे उपाय हे बघणार आहोत. हे वाचून दाखवते बघा. विक्षेपाची कारणं काय? चांचल्य, आपलं मनाचं चांचल्य का होतं? मनाची चंचलता हे त्याचं कारण आहे. आणि जसा उल्लेख केला मगाशी की माया सत्य वाटते, त्याच्यामुळे मन चंचल असतं. कारण हे सगळं सत्य वाटत असतं आपल्याला, इकडे फिरा तिकडे फिरा तिकडे फिरा. आणि अजून एक म्हणजे आपल्या इंद्रियांवर बघा कारण काय आहे. चंचलतेसाठी कारणशास्त्र असं म्हणते की आपल्या इंद्रियांवर आपला भरवसा असणे.
माझे डोळे काय बघतायत, माझे कान काय ऐकतायत, हे सगळं खरंच वाटतं आपल्याला. त्याच्यापेक्षा वेगळं काही असू शकतं हे आपल्याला माहितीच नसतं. शास्त्र काय सांगतंय ते, स्वतःच्या इंद्रियांवर विश्वास, आणि हे चंचलतेचं कारण आहे विक्षेपाचं, हे सांगतंय शास्त्र. बघा, अशा गोष्टी ऐकल्यामुळे आपल्याला आपली तयारी होते की मला जे खरं वाटतंय त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी खरं असू शकतं, सत्य असू शकतं. अशा पद्धतीच्या श्रवणामुळे किंवा शास्त्राच्या वचनांमुळे आपल्याला याचा फायदा होतो. पुढे विक्षेपाची लक्षणं काय आहेत? मनाची भटकंती हे लक्षण आहे. म्हणजे मन फिरत असेल सारखं इकडे तिकडे, तर आपल्याला निश्चित कळायला हरकत नाही विक्षेप आहे, विक्षेप दोष हा आहे. लक्षणं त्याची, मी देह आहे असं वाटणं आणि त्याच धारणेवर संपूर्ण आयुष्यभर व्यवहार करणं, हे विक्षेपाचं लक्षण आहे. आपण बघावं प्रत्येकाने की आपल्याकडे किती आहे, ते किती खरं वाटतंय सगळं आपल्याला. त्याच्या पुढे त्याचे परिणाम काय होतात विक्षेपाचे, ते म्हणजे बुद्धी व्याकुळ होते. काय सुंदर सांगतंय बघा, आणि किती अलर्ट करते आपल्याला शास्त्र. बुद्धी व्याकुळ होते, बेचैन होते, आणि कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्य नसतं. एक करावं असं वाटतं मग नंतर दुसरं करावं असं वाटतं, चंचलता, आणि बुद्धीची निर्णायक शक्ती आपली क्षीण होते चंचलतेमुळे. आता उपाय पण दिलेले आहेत, म्हणजे फक्त घाबरून जायचं कारण नाहीये, ते उपाय पण सांगितलेले आहेत शास्त्राने चंचलता कमी करण्यासाठी. आणि ते असं म्हणतात की निष्काम उपासना, निष्काम कर्म आणि निष्काम उपासना हे दोन्ही अवघडच होऊन जातं, पण तरी पण करण्याचा प्रयत्न तरी करूया असं ऐकल्यानंतर. निष्काम उपासना, कारण उपासनेने बुद्धी सूक्ष्म होते. एक सहज प्रश्न मनात येऊन जाऊ शकतो की उपासनेने बुद्धी कशी सूक्ष्म होईल, येऊ शकतो की नाही प्रश्न. म्हणजे माझ्यासारख्या अभ्यासूला तर असे प्रश्न येतातच मुद्दाम. आणि शास्त्रावर इतका, म्हणजे शास्त्र इतकं सुंदर आहे आपलं, किंवा शास्त्राने प्रत्येक गोष्टीचं उत्तर देऊन ठेवलेलं आहे. मग आपल्याला उत्तरही मिळतात की काय होतं उपासनेने. आपण जेव्हा उपासना करतो, रोज आपली काहीतरी ठरवलेली उपासना असते, सद्गुरूंनी सांगितलेली उपासना असते, ते केल्यामुळे चित्त शांत होतं. म्हणजे निष्काम कर्माने चित्त शुद्धी, आणि निष्काम उपासनेने उपासना चित्त शांती, आणि शांत झालेलं मन सरळ सूक्ष्म होतं, म्हणून बुद्धी सूक्ष्म होते. हे कसं बरोबर अर्थ लागतो बघा, उपासनेने बुद्धी सूक्ष्म होते, अर्थ कळायला सोपा जातो मग. आणि त्याच्या पुढचं वैराग्याचा अभ्यास, म्हणजे आपल्याला उपाय आपण शिकतोय की आपण निष्काम उपासना करावी, कारण उपासनेने बुद्धी शांत होते, सूक्ष्म होते. आणि त्याच्या पुढचं आपण वैराग्याचा अभ्यास वाढवायचा, हा उपाय आहे. कारण आपण जर वैराग्याचा अभ्यास वाढवला तर विक्षेप हा दोष कमी होतोय, त्याचा प्रतिबंध होणार नाही मग आपल्याला. आता तिसरं मला विक्षेप आवरण, असं आपण पाहिलं होतं, आणि आपण अजून पहिल्या क्रमांकावरच विचार करतोय. मी हे सोडणार नाहीये, म्हणजे आपल्याला नंतर कन्फ्युजन होणार नाही की आपण फार काही धागा सोडलेला नाहीये बरं का. तर तिसरं जे आहे ज्ञानप्राप्तीसाठी, ते म्हणजे आवरण. आणि आवरण या शब्दाचं सत्य स्वरूप जे आहे ते झाकलं जातं, आणि ते झाकलेलं असल्यामुळे त्याचा अनुभव आपल्याला येत नाही. आणि त्याचं ते का झाकलं जातं, काय झाकलं जातं, ते सगळं आपण बघणं आहोत पुढे. पण आवरण म्हणजे एखादी गोष्टाच्या आवरण, म्हणजे ती ते झाकून ठेवलेली असते, ती आहे आतमध्ये गोष्ट, पण आवरण असल्यामुळे ती आपल्याला दिसत नाही, त्याचा अनुभव आपल्याला येत नाही. आपण आत्मस्वरूपच आहोत, पण या ज्ञानावर आवरण आहे, त्याचा अनुभव आपल्याला नाही. का? त्याचं कारण काय आहे? काय सुंदर कारण सांगितलं शास्त्राने. परत शास्त्र म्हणतं मल आणि विक्षेप असल्यामुळे आवरण दोष आहे. मग आता आपण ते कारण सगळी मलदोषाची पाहिली, मग ते पापाचरण, मग अभक्षण, हे सगळं आहे, आणि मनाची चंचलता मधलं आपण पाहिलं, त्याच्यामुळे आवरण आहे. कुठे कुठे आणि कसं काम करायचं आहे बघा आपल्याला. त्या कारण तर आपल्याला कळलं आवरणाचं. मग लक्षणे काय आहेत आवरणाची? की तमोगुण वाढतो किंवा झोप लागते, की तमोगुणाचा प्रादुर्भाव होतो आणि त्याचा प्रभाव वाढतो, ही लक्षणे आहेत आवरणाची. आणि त्याचा परिणाम काय? की बुद्धी अंधारात चाचपडत बसते. कारण आवरण असल्यामुळे नको त्या गोष्टीच आपल्याला सत्य वाटत असतात, आणि नको त्या गोष्टींना सत्य मानून ती बुद्धी तिकडे चाचपडत बसते, आणि आपल्याला कधीच हाताला ते नक्की झाकलेलं आतमध्ये काय आहे ते हाताला मिळत नाही, हातात मिळत नाही आपल्याला. आणि परमार्थाशी सुसंगत संबंध, म्हणजे परमार्थाशी सुसंगत संबंध आपल्या आयुष्याला राहत नाही. किती मोठा धोका आहे बघा हा. काहीतरी वेगळं स्वैर वागणं आपलं चालू राहतं जर आवरण दोष असेल तर. पण ते घालवण्याचा उपाय काय सांगताय बघा. जर आवरण दोष घालवायचा असेल
तर शास्त्र उपाय देतं सद्गुरूंना शरण जाणे. कारण सद्गुरूंच्या हातामध्ये खरं म्हणजे फक्त आवरण दोष काढणंच आहे. आधीचे 2 दोष जे आहेत, मल आणि विक्षेप, ते सगळं जीवावर अवलंबून आहे. आणि आवरण दोष काढायचं म्हणजे आपण सद्गुरूंना तुम्ही करा बुवा सगळं, तर ते सगळं करत नसतात बरं. त्यांचं काम सुरुवातीला चालूच होत नाही. एकदा अनुभव देतात ते आपल्याला, एखादा अनुभव देतात की आपण तिकडे टिकून राहतो. म्हणजे चॉकलेट देतो की नाही आपण लहान मुलाला, असं तिकडे तिकडे काहीतरी आहे बरं का, गोड मिळणार आहे पुढे, तेवढाच अनुभव देऊन ते सोडतात. मग सगळं काम जे आहे ते का साधकाला करावं लागतं. मग साधन चतुष्टय संपन्न व्हा, त्रिगुणाच्या अतीत व्हायचा प्रयत्न करा, मग नामस्मरण घ्या, मग हे मल विक्षेप आवरण कमी करा, आणि त्यांच्या हातात फक्त आवरण दोष काढणं. आणि हे सगळं जे आहे ते प्रतिबंध आपल्यासाठी होतात, ते पण आपल्याला काढू देत नाही. काही सगळ्यामध्ये आपण अडकतो. म्हणून या प्रतिबंधांचा आपण आतापर्यंत विचार केला. आता याच्या पुढे काय आपण करणार आहोत की आपला आजचा जो विषय ध्यानाबद्दल आपण परत येऊया बरं का. कारण आपण पहिला विचार केला होता ज्ञानाच्या प्राप्तीसाठी. ज्ञानाची प्राप्ती आपल्याला करून घ्यायची आहे, पण त्याच्यावर प्रतिबंध येत आहेत, आणि ते मल विक्षेप आवरण हे आपण पाहिलं. आता याला झोपवून टाकूया. आता आपण दुसऱ्याकडे जाऊया. दुसऱ्याबद्दल आपण विचार केला होता की ध्यानाची सिद्धी, आजचा विषय आपला. ध्यानाची सिद्धी करून घ्यायची, कारण डायरेक्ट आपल्याला मोक्ष जो आहे, मोक्षाचा लाभ तिसरा, तो मिळत नाहीये. मग स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे आपल्याला. मग स्टेप्स काय आहेत? मग ध्यान आहे. ध्यान म्हणजे काय ते सगळं आपण पाहिलं. बघा सुरुवातीला जे परमार्थ विज्ञानामध्ये विषय आलेला आहे, ध्यान म्हणजे काय, किंवा ते यम नियम अष्टांग योगाच्या संदर्भात त्यांनी ध्यान हा विषय तिकडे मांडलाय, आणि थोडक्यात मांडलाय तिकडे. कारण मुख्य काय हे सांगणं परमार्थ विज्ञानासारख्या ग्रंथाला वेगळं आहे. त्यांनी एका वाक्यात एक एक सगळं सांगून टाकलेलं. अष्टांग योगामध्ये ध्यान कुठे असतं? 8 अंग आहेत, त्याच्यामध्ये 7व्या क्रमांकावर ध्यान आहे. आणि मग ते काय काय आहेत ते सगळे ते एका वाक्यात त्यांनी सांगून टाकलेले आहे तिकडे. मग यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. आणि मग ते एक एक वाक्यात काय ते आपण तिकडे. आणि यम आणि नियम जे आहेत ते आपण, मला असं वाटतं, प्रपंच आणि परमार्थ, जेव्हा परमार्थ विज्ञान या ग्रंथात आपण अभ्यास केला होता, त्याच्यामध्ये यम आणि नियम हा आपला अभ्यास झालेला आहे. ते अस्तेय काय, अहिंसा, सत्य, अस्तेय, लोभ नसणं आतमध्ये चित्तामध्ये, हा सगळा अभ्यास आपण यमनियमांचा आधी केलेला आहे. आणि आसन हा शब्द उच्चारला तरी आपल्याला कळतं की जर ध्यान साधायचं असेल अष्टांग योगातलं बरं का, म्हणजे योग मार्गातल्या अष्टांग योगामधनं ध्यानाबद्दल जर आपण विचार करत असू, तर जर आपल्याला योग साधायचा असेल तर आसन म्हणजे आसन मांडता तर आलं पाहिजे आधी. 1 तासभर तरी मांडी घालून बसता येते का आपल्याला? शरीर पण शांत नाही आणि मन पण शांत नाही. शरीराची बैठक किंवा प्राणायाम, श्वासावर नियंत्रण, प्रत्याहार सांगता येते. किती अवघड आहे. सगळ्या इंद्रियांचा आहार सांभाळणं. डोळ्यापुढे काही आलं की आपण भोग घेतोच, डोळ्यांनी बघतोच, कानांनी ऐकतोच. सगळ्या इंद्रियांच्या आहारावर नियंत्रण म्हणजे प्रत्याहार आहे. नाही जमत आपल्याला काही याच्यामधलं. आणि त्याच्या पुढे धारणा आहे. धारणा म्हणजे त्या क्षेत्रात एंटर करणं, हा उल्लेख मगाशी केला होता. म्हणजे ध्यान करण्याच्या आलंबनावर चित्त स्थिर होणं म्हणजे धारणेमध्ये जाणं, त्याच्या जवळपास. मंदाताईंनी एका प्रवचनात खूप छान सांगितलं. याच्यावर प्रत्येकाकडे आपण थांबू शकत नाही होत खरं म्हणजे, पण एक धावता उल्लेख करते की जर का रामाचं ध्यान करायचंय तर धारणा म्हणजे काय, तर रामाच्या संबंधात ज्या काही गोष्टी येतात त्या सगळ्या धारणा आहेत असं समजूया. आपल्याला समजण्याच्या भाषेत बोलतोय अरे आपण. आता रामाचा विचार केला की सीता पण येते, मग नंतर हनुमंत पण येतो, आणि अगदीच जास्तीत जास्त काय पुढे जाऊन लंका पण येते आणि रावण पण येतो. हे सगळं धारणा क्षेत्र, त्या क्षेत्रात एंटर करायचं. ज्याचं ध्यान आपल्याला करायचंय त्याची धारणा फॉर्म करायची, म्हणजे बाकी सगळं सोडावं लागतं. मग तेव्हा जेव्हा मी रामाच्या धारणेमध्ये आहे तेव्हा मग माझी मुलगी काय करते, ती शाळेत गेली की नाही याचा विचार मला येत नाही. म्हणून धारणेला महत्व आहे बरं का, क्षेत्र आणि त्याच्या पुढचं ध्यानबिंदू. आता ते सगळं बाजूला सोडून फक्त राम असं झालं की ध्यान होतं. आणि मी रामाचं ध्यान करते आहे हे पण जेव्हा गळून पडतं तेव्हा त्याला समाधी म्हणतात, जसं आपण मगाशी उल्लेख केला होता. तर या सगळ्या गोष्टी परमार्थ विज्ञानामध्ये खूप छान अजून एक कन्सेप्ट सांगितलेली आहे. ती म्हणजे 3 प्रकारचे ध्यान असतात. त्याच्यामधलं पहिलं आहे प्रतीक ध्यान, दुसरं आहे ध्येयानुसार ध्यान, आणि तिसरं आहे अहंग्रह ध्यान. अहंग्रह ध्यान आपल्याला दासबोधामध्ये पण मिळतो. बऱ्याच आपण ग्रंथांमध्ये आपल्याला अहंग्रह ध्यान म्हणजे काय ते दिसतं.
एक एक बघूया बरं का, एक एक वाक्यात जातोय आपण पुढे. पहिलं म्हणजे प्रतीक ध्यान, आणि अवघड नाहीये कळायला, पटकन ऐकल्यानंतर हे काय नवीनच आहे प्रतीक ध्यान म्हणजे, क्लिष्ट वाटतं आपल्याला, पण अर्थ कळला की त्याचं काठीण्य निघून जातं. प्रतीक ध्यान म्हणजे अन्य वस्तूचे अन्य रूपाने जे ध्यान करतो ते. म्हणजे माझ्यासमोर काहीही वेगळी वस्तू असेल, पण मी मात्र ध्यान करताना ती गोष्ट माझा भाव असतो, त्या भावनेने मी त्या गोष्टीचं ध्यान करते. बघा, अगदी मगाशी आपण उल्लेख केला, म्हणजे आता सूर्याला आपण ईश्वर समजणं, किंवा अजून काही एखादी गोष्ट आपण समोर ठेवायची आपल्याला काय म्हणतात कॉन्सन्ट्रेशनसाठी, आणि तो भाव त्या गोष्टीवर ठेवायचा, की त्याला प्रतीक ध्यान असं म्हणतात. त्याच्या पुढचं ध्येयानुसार ध्यान, जे आपलं ध्येय आहे. आता म्हणजे पांडुरंगाचीच मूर्ती ठेवायची, बघा हा सोपं होऊन गेलं हे. पांडुरंगाचीच मूर्ती ठेवायची, किंवा माझं जर आराध्य दैवत राम आहे तर रामाची मूर्ती ठेवायची, आणि अयोध्येमध्ये जसा राम आहे किंवा गोंदवल्याला जसा राम आहे तोच राम, किंवा पंढरपूरची तीच मूर्ती आणि माझ्यासमोर विठ्ठलाची मूर्ती. म्हणजे जसं शास्त्रात सांगितलेलं आहे तसं ते ध्यान करणं म्हणजे ध्येयानुसार ध्यान करणं. आता प्रत्येकाच्या आवडीनुसार आपल्याकडे जे काही अवेलेबल आहे त्यानुसार ते ध्यान करायचे. हे पद्धती आपण फक्त बघतो आहोत, आणि कुठलीही आपण त्याचा अवलंब आपण करू शकतो. त्याच्या पुढचं जे आहे ते अहंग्रह ध्यान, ही ध्यानाची पुढची अवस्था आहे. बरं, अहंग्रह ध्यानामध्ये मी ब्रह्म आहे आणि माझ्या आतमधलं आत्मस्वरूप आणि ते ब्रह्मस्वरूप या आत्म्या आणि ब्रह्मामध्ये अभेद आहे, अशा पद्धतीचं जेव्हा मी चिंतन करते तेव्हा त्याला अहंग्रह ध्यान असं म्हणतात. बघा, ध्यानाचे हे वेगवेगळे प्रकार आहेत, आणि हे ध्यान जे आहे ते कुठे लगेच सिद्ध होतंय आपलं, जरी आपण वेगवेगळे प्रकार पाहिले बरं का, ऐकलं सगळं इन्फॉर्मेशन मिळते भरपूर, आणि करत मात्र आपण काहीच नाही होत. आणि जरी करायला गेलो तरी अनुभव शून्य. परत एक असा मनुष्य होता बरं का, हल्ली हे ध्यान, मगाशी अगदी सुरुवातच आपण खरं म्हणजे तिकडून केली की हे मेडिटेशनचं हल्ली फॅड असतं, म्हणजे आपण ध्यान करतो आहोत असं आपल्याला सांगायला लोकांना फार आवडत असतं, पण आपण हे सगळे प्रतिबंध पाहिले की संपूर्ण आयुष्यामध्ये जे आपण ज्या पद्धतीचं आचरण करतो आहोत, ज्या पद्धतीचा आहार विहार, हे सगळं बदलावं लागतं, मग ते तिकडे 5 मिनिटाचं 1 मिनिटाचं 2 मिनिटाचं ध्यान लागणार आहे आपल्याला. पण सोपं नाहीये समजून घ्यायला, सगळं करायला. एक वेळ ऐकायला सोपं. एक मनुष्य असतो, तो एका साधूंकडे जातो आणि त्यांना म्हणतो की ध्यानाबद्दल बरंच काही मी ऐकलेलं आहे, मला ध्यान शिकवा, कसं करू. तर ते साधू म्हणाले, सोपं आहे की, तू काय कर की एका निवांत जागी असा जा, एकांत अशा जागी तू जा, एकांत वेळ, सकाळची लवकर वेळ किंवा अशी कुठली तरी एखादी वेळ तू शोध, जागा शोध, आणि तिकडे जाऊन ध्यान कर शांतपणे. जागा शांत हवी, आजूबाजूला काही आवाज नको. तो म्हणे चालेल की, सोपं आहे की, आणि मग तू बस, होतंय ध्यान, लागतंय. त्या मनुष्याला पण सोपं वाटलं बरं का, ध्यान लागणं सोपं असं वाटलं, आणि मग तो तिकडे जातो. आणि निघताना त्या साधूंकडनं निघताना ते साधू त्याला एवढंच म्हणतात की एक लक्षात ठेव, मात्र एक लक्षात ठेव की माकडाबद्दल विचार करू नकोस. तो म्हणाला ठीक आहे, माकडाबद्दल नाही विचार करत, एवढं सोपंच. एकच गोष्ट शिकवली त्या साधूंनी, माकडाबद्दल विचार नाही करायचा. मग ती एकांत वेळ, ती जागा काहीतरी त्याने शोधले सगळं बरं का, आणि तो तिकडे जाऊन ध्यानाला बसला, झाडाखाली वगैरे कुठेतरी एकांत स्थळी गेला असेल तो, आणि तिकडे ध्यानाला बसल्यानंतर खुट्ट जरी कुठेतरी आवाज आला तरी याला माकडाला वाटतं, असं वाटायला लागतं. आणि माकड उगाच दिसायला लागतं तिथे. मग ते उड्या कसं मारतं, ते नासधूस कसं करतं, त्याचं शेपूट कसं हलवतं, इकडून तिकडे उड्या कसं मारतं, हे कधीही एरवी आठवत नसताना ते त्याला ध्यानाला बसल्यानंतर आठवायला लागतं. होतं की नाही आपलं सगळ्यांचं असं, नको नको ते विचार बरोबर एका जागी शांतपणे बसल्यानंतर ते मनात येतात, आणि नको नको ते हे सगळे विचार बुडवता येणं, याचा अभ्यासच आपल्याला करावा लागतो. आणि अभ्यास केल्याशिवाय ते होत नाही, कारण या ध्यानाला, आपल्या ध्यानासंदर्भांचा विचार चालू आहे, या ध्यानाला प्रतिबंध आहेत, आणि ते प्रतिबंध वाचले तरी पोटात गोळा येतो की या सगळ्यामधनं निघणार कधी आपण बाहेर. तर आता आपण दुसऱ्या याच्यामध्ये आलोय बरं का. हे पहिलं झालं आपलं ध्यानाचे प्रतिबंध, असा आपला विचार चालू आहे. तर ध्यानाचे प्रतिबंध कुठले, तर ध्यानाला प्रतिबंध 4 या दुसऱ्याबद्दल चालू आहे. पहिल्या याच्यामध्ये मलविक्षेप आवरण आपण पाहिलं आणि त्याला झोपवून टाकलेलं आहे. आता दुसरं ध्यानाचे प्रतिबंध, ध्यान सिद्ध होण्यासाठी प्रतिबंध, असा विचार चालू आहे.
आणि त्याचे प्रतिबंध शास्त्र असं म्हणतात 4 प्रतिबंध आहेत. त्याच्यामधला पहिला प्रतिबंध आहे लय, दुसरा प्रतिबंध आहे विक्षेप, तिसरा प्रतिबंध आहे कषाय आणि चौथा प्रतिबंध आहे रसास्वाद. हे सगळं आहे परमार्थ विज्ञानामध्ये. मग काय आहे हे सगळं? हे ध्यान करूच देत नाहीत आपल्याला हे प्रतिबंध. लय म्हणजे काय? खरं म्हणजे लय म्हणजे वृत्तीचा अभाव. आता आपण एक एक करून बघणार आहोत बरं का, एक एक करून. हे 4 आपण उल्लेख केला की नाही याच्यामध्ये प्रतिबंध, ते एक एक करून ते म्हणजे काय. आणि मगाशी जसं आपण आधी घाबरलो होतो आणि मग नंतर आपल्याला उपाय पण मिळाले, तसे आपल्याला हे सगळे घालवण्यासाठी हे 4 गोष्टी लय, विक्षेप, कषाय आणि रसास्वाद हे घालवण्याचे उपाय पण शास्त्र देणार आहे. म्हणून घाबरून काहीच जायचं नाही आपल्याला. तर आधी एक एक ते म्हणजे काय ते विचार करूया आणि ते घालवण्याचे उपाय काय आहेत ते पण आपल्याला मिळणार आहेत आज. आणि या ग्रंथांमधून येतात ते सगळे ते. तर लय म्हणजे काय याचा विचार चालू आहे. लय म्हणजे वृत्तींचा अभाव. बघा, अंतःकरणामध्ये प्रवाही रूपाने सारख्या वृत्त्या उठत असतात. मनामधनं वृत्ती उठते आणि मग नंतर चित्तात वृत्ती उठते, बुद्धीमधनं वृत्ती उठते, या सारख्या वृत्ती उठत राहतात. आता या वृत्तींचा अभाव म्हणजे लय, बर का. पण बघा, मग आपण म्हणू की हेच तर आपल्याला मिळवायचंय, म्हणजे परमार्थ साधन हे आपण सगळं का करतो? मगाशी उल्लेख केला होता गणेश सरांनी की मागच्याला वृत्तींचा आपण अभ्यास केला होता. 2 वृत्तींमधलं अंतर म्हणजे आपलं स्वस्वरूप असतं. जर ही वृत्तीच उठली नाही तर जणू आपण स्वस्वरूपच झालो आहोत. मग ही अवस्था चांगली आहे की लय असं? मग लयाला आपण प्रतिबंध का म्हणतो आहोत? बघा, लय म्हणजे झोप. झोपेत वृत्ती उठतात का? उठत नाहीत. मग झोपेची अवस्था म्हणजेच ज्ञानाची अवस्था आहे का? गाढ अज्ञान तिथे असतं. कारण लय म्हणजे वृत्तींचा अभाव जरी असला तरी तो वृत्तींचा अभाव जो आहे तो अज्ञानामुळे आहे, तो मूढपणामुळे आहे. आपल्याला न कळता आपण त्या अशा स्थितीमध्ये एंटर करतो तिथे. आता बेशुद्धी, अंतःकरणाच्या अवस्थांचा उल्लेख आलाय तिकडे. बेशुद्धी आहे, गाढ झोप आहे. गाढ झोप लागणं हे आपल्या हातात नाहीये. ईश्वर जोपर्यंत झोपी घालत नाही आपल्याला, मी किती लाख प्रयत्न करू की मला झोपायचंय, जोपर्यंत तो झोप देत नाही, कारण माझी ती क्षमता नाही. म्हणून शहाणपणाने जेव्हा वृत्तींचा अभाव असतो तेव्हा त्याला समाधी म्हणतात. आणि मूर्खपणामुळे जेव्हा तो अभाव असतो, म्हणजे प्रवचनात गेलो आणि झोपच लागली आपल्याला, त्याला लय असं म्हणतात. तर लय म्हणजे काय ते आपल्याला कळलं. लयाचे प्रकार, लय म्हणजे नक्की काय कसं समजून घ्यायचं? तर झोप, आळस, कंटाळा, कारण तेव्हा वृत्ती जास्ती उठतच नसतात. एक छोटी आपण परमार्थ विज्ञानामध्ये हा उल्लेख आलाय बरं का, झोप आणि समाधी याच्यामधला फरक काय. कारण झोपेमध्ये गाढ अज्ञान असतं आणि समाधीमध्ये ज्ञान असतं, परिपूर्ण अवस्था, एकरूपच आपण झालेलो समाधीमध्ये. आणि झोपेमध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा आपला चेहरा निस्तेज झालेला असतो. बघा, झोपून उठल्यानंतर फ्रेश वाटतं नंतर आपल्याला, पण जेव्हा आपण झोपेतून उठतो तेव्हा चेहरा कसा असतो आपला? निस्तेज, किंवा झोपलेला असताना. पण त्याच्या बरोबर विरुद्ध जेव्हा आपण समाधीमध्ये असतो तेव्हा चेहरा प्रसन्न असतो आणि तो सतेज असतो. असे बरेच फरक तिकडे परमार्थ विज्ञान या ग्रंथामध्ये दिलेले ते आपण वाचून घ्यावे. आधी प्रत्येक गोष्ट आपण इथे घेऊ शकत नाही, पण अर्थ कळण्यासाठी आपल्याला आता कळतंय लय म्हणजे काय. आळस, निद्रा, कारण हा प्रतिबंध आहे. आयत्या वेळेला झोपच लागते, बसा ध्यानाला लागते की नाही झोप, होते की नाही आपलं, नको जाऊ देत असं वाटतं. तो प्रतिबंध आहे. त्याची लक्षणं काय, तसं का होतं, त्याची लक्षणे काय आहे? लक्षण म्हणजे कसं होतं ते, तर वृत्तीला स्थिर करण्याच्या प्रयत्नात ती अधिकाधिक त्याचा अभाव व्हायला लागतो. म्हणजे आपण आता आपल्याला करायचंच आहे असं जेव्हा करतो आपण, म्हणजे आपल्याला स्थिर करायचंय खरं म्हणजे, पण तेवढं अभाव व्हायला लागतो, म्हणजे तेवढी झोप आपल्याला यायला लागते. आणि त्याचं कारण सांगितलंय की जाड्य निर्माण करणाऱ्या पदार्थांचं सेवन. बघा, परत आहाराचा विषय घ्या. जर नको नको त्या गोष्टी खाल्ल्या तर ती झोप लागणारच आहे. एखादं खूप पोटभर खा आणि ध्यानाला बसा, लागणार काय हो ध्यान? म्हणून आहार नियम कमी असावा, वेळेत खावं. हे केवढं सांगितलंय शास्त्राने आहाराबद्दल. जाड्य निर्माण करणाऱ्या पदार्थाचं सेवन असेल तर ते कारण आहे लयासाठी. अतिश्रम, अतिश्रम खूप काम केलं तरी ध्यान लागत नाही, पण शरीर दमलेलं असतं तेव्हा.
त्याच्या पुढे अनारोग्य, आरोग्यच नसेल, सर्दी खोकला ताप, लागणार काय? ध्यान, लय, मग जातो तिकडे लयाला. त्याच्या पुढे चित्त मालिन्य, या सगळ्या गोष्टी कारण आहेत लयाला. आणि आपण जो विचार केला होता की घाबरून जायचं नाहीये, कारण आपल्याला उपाय पण मिळणार आहेत. तर उपाय आहेत युक्त आहार. किती छान उपाय आहेत बघा. युक्त आहार, युक्त विहार, योग्य त्या लोकांमध्ये मिसळणं. योग्य विहार कोणामध्ये जातोय हे फार महत्वाचं आहे, कारण तेच विचार मग आपल्यामध्ये आतमध्ये राहतात. युक्त विहार, चित्ताचे शुद्धीकरण हा उपाय आहे. करावा आपण शुद्ध, त्याच्यासाठी प्रयास करावा आपण. आरोग्य सांभाळणं, ध्यानापूर्वी काही काळ श्रम न करणं. कारण फक्त श्रमच करत बसलो, शारीरिक श्रमच फक्त करत बसलो, तर डॉक्टर काका आणि मंदाताई दोघही जण त्यांच्या प्रवचनांमधनं हा एकच विचार देतात की जिकडे कृतिशीलता असते तिकडे चिंतनशीलता कमी होते. फक्तच कृती करत बसलो तर चिंतन कधी करणार? म्हणून थांबवायचा. थोडक्यात काम मंदाताई प्रवचनामध्ये सांगतात, सगळं सागर संगीत जेवण उजवी बाजू डावी बाजू हवी कशाला? एक भाजी आणि एक पोळीने पोट भरलं पुरे झालं. म्हणजे कृतिशीलता जिकडे जिकडे कमी करू शकतो, ज्याची गरज नाही त्याच्यावर नियंत्रण घालावं आपण. आणि हे सगळे लयासाठी. आता आपण लयाचा विचार केला. त्याच्या पुढे विक्षेप म्हणजे काय? कारण ते पण ध्यानापासून थांबवत आहे आपल्याला. विक्षेप म्हणजे आपल्याला कळलं, वृत्तींची बहिर्मुखता. चांचल्यामुळे वृत्तींची बहिर्मुखता, त्याचं लक्षण काय? की मी आत्मा आहे असं वाटतच नाही आपल्याला, आणि मी देह आहे, देहोहम, ही बहिर्मुखता असल्याने आपल्याला तो विक्षेप हा दोष आपल्यामध्ये असतो आणि त्याच्यामुळे आपलं ध्यान लागत नाही. त्याची कारणं काय बघा, इतकी सुंदर कारणं सांगितली आणि ती कशी पटतात. शास्त्र किती सुंदर म्हणतंय की विक्षेपाचं कारण काय, ध्यान का लागत नाही? घाई असते चित्ताची आपल्या अंतःकरणात. लगेच झालं पाहिजे, अजून परत का होत नाही? घाई, विलंब सोसत नाही आपल्याला कुठल्याही गोष्टींमध्ये. मग ध्यानात कसा सोसणार आहे? विलंब सोसत नाही. चांचल्याची आपल्याला सवय असते, शांत राहता येत नाही, स्थिरपणाची सवय नसते. हेच म्हणजे चांचल्य. आणि हे सगळं जे आहे याचा आधार म्हणजे या देहाचा आधार घेऊन आपण हे सगळं करण्याचा प्रयत्न करतो. हे त्याचं लक्षण आहे, हे त्याची कारण आहेत. आणि त्याच्यानंतर आपण विचार काय करणार आहोत की त्याचा उपाय काय. हे सगळं कमी कसं करायचं? विक्षेप, ध्यान करायचंय. मग हा दोष, हा प्रतिबंध कमी कसा करायचा? तर रजोगुण कमी करण्याचा प्रयत्न करावा, असं शास्त्र आपल्याला उत्तर देतं. किती छान आहे बघा. रजो चांचल्याला कारणीभूत आहे. हो, रजोगुण कमी करणं, विषय प्रीती कमी करणं. अडकतोय आपण सगळ्यामध्ये, विषय प्रीती कमी करणं आणि विषयातील दोष पाहणं. मला आठवतंय आपण जे पहिलं सत्र घेतलं होतं परमार्थ विज्ञानामधलं, आपलं अगदी पहिलं सत्र, त्याच्यामध्ये आपण ग्रंथारंभ केला होता. मग ग्रंथ म्हणजे काय, मग अनुबंध चतुष्टय म्हणजे काय, हे आपण तेव्हा सगळं पाहिलं होतं. आणि परमार्थ विज्ञान या ग्रंथामध्ये की विषयातले दोष पाहणं असा उपाय अगदी सुरुवातीला परमार्थ विज्ञान या ग्रंथामध्ये दिलेला आहे. इतका आवडतो मला तो विषय. खरं म्हणजे की हे सगळं जे खरं वाटतंय, हे सगळं जे आवडतंय, ते कमी कसं करायचं? हे चांचल्य कमी कसं करायचं? तर 3 टप्प्यांमध्ये आपल्याला एक पर्याय दिलेला आहे परमार्थ विज्ञान या ग्रंथाने किंवा शास्त्राने. ते म्हणतात पहिलं म्हणजे दोष बघायला शिका. ज्याच्यामध्ये आपण अडकतोय त्याच्यामधला दोष शोधा. आपली मुलं असतील, शोधा दोष त्यांच्यामध्ये, नका अडकू. आपल्या प्रत्येकाला माहितीये की आपण कुठे अडकतोय, त्यांच्यामधला दोष शोधा. दुसऱ्या पातळीवर की मिथ्यात्व बुद्धी डेव्हलप करा. हे मिथ्या आहे, हे खोट आहे असा विचार करायचा. किती छान. असा विचार केला की सरळ अनासक्त झालो की आपण, आसक्ती कमी झाली की आपली. त्याच्या पुढचं भक्ती म्हणजे शरणागती ठेवा. बघा हे वाढत्या क्रमांकावर आहे. कारण या आधीचे 2 जे आहेत ना, त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी असतील. कारण दोष बुद्धी बघितले तर मी हुशार आहे आणि मी दोष पाहायला शिकले, किंवा दुसरं मिथ्यात्व असा जर सारखा मी विचार करायला लागले तर मी वृक्ष होऊन जाईन आतमधनं. पण भक्ती जी आहे ती विन विन सिच्युएशनची आहे, की भक्ती मला अनासक्त करायला पण शिकवते आणि सगळ्यांमध्ये प्रेमाने राहायला पण शिकवते आहे. आणि विक्षेप कमी करण्यासाठी हा एक उपाय आहे असं शास्त्र आपल्याला सांगते. त्याच्या पुढचं कषाय. कषाय असा शब्द ऐकला, जे लोक अभ्यास करतात त्यांना माहिती असेल, पण कषायाबद्दल जेव्हा माहिती करून घेऊ, ज्यांना माहिती नाहीये त्याच्याबद्दल सगळं हे चाललं, त्यांच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. ज्यांना माहिती आहे त्यांना हे सगळं माहितीच आहे.
कषाय हा एक दोष सांगितलेला आहे, कारण तो प्रतिबंध होतो एकरूप होण्यासाठी. आणि कषायाबद्दल जेव्हा आपण वाचू की नाही तेव्हा आपल्याला कळतं की हा दोष आपल्यामध्ये कधी कधी ऍक्टिव्हेटेड असतो. नक्की आपल्या आतमध्ये आत्ता काय आहे, आपण जेव्हा याचा अभ्यास केला होता सगळ्या कोशांचा, तेव्हा पण आपण कुठल्या कोशात आहोत ते आपल्याला शिकायला मदत करतं बघा. तसं कषाय म्हणजे काय असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आत्ता माझ्या आतमध्ये हा दोष ऍक्टिव्ह आहे का हे आपल्याला कळायला लागतं. कषाय म्हणजे काय तर रागद्वेषादी दोषांना कषाय असं म्हणतात. रागद्वेष म्हणजे काय तर बघा, कुठल्या तरी एखाद्या गोष्टीसाठी, एखाद्या व्यक्तीसाठी, एखाद्या घटनेबद्दल मला राग म्हणजे कधी प्रेम असतं, कधी द्वेष असतो, कधी मला ते जवळ वाटतं, प्रिय असतं, कधी मला ते अप्रिय असतं. म्हणजे जेव्हा माझ्या चित्तामध्ये आतमध्ये प्रिय, अप्रिय, राग, द्वेष हे सगळं असतं तेव्हा कषाय हा दोष असतो आणि तो आपलं ध्यान लागू देत नाही. किती महत्वाचं आहे बघा हे सगळं कळणं. माझ्या आतमध्ये आत्ता काय चालू आहे, हा मी कषाय हा दोष ऍक्टिव्ह आहे का आत्ता असा विचार करायचा, कारण ते आपल्याला हिंड्रन्स आहे, थांबवत आहे एकरूप होण्यापासून. आणि कषायाबद्दल एक बाह्य कषाय आहे, एक अंतर कषाय आहे. किती अवघड होत जातं बघा शास्त्राचा सगळा विचार केला की. तर बाह्य कषाय म्हणजे काय की सध्या प्राप्त स्त्री पुरुषांबद्दलची प्रीती. काय सुंदर उत्तर देतं बघा शास्त्र. सध्या प्राप्त म्हणजे अनेक जन्म आपण घेतले असतील आणि अनेक जन्मांमध्ये आपल्याला जे काही अवेलेबल आजूबाजूचं सगळं असेल ते सगळं आपल्याला आपलं वाटतंय. आणि कषाय म्हणजे काय की आत्ता सध्या परिस्थितीमध्ये माझ्या जे आजूबाजूचे माझे आपतेष्ट आहेत त्यांच्याबद्दल प्रीती वाटते. माझी मुलगी, माझा नवरा, माझं घर, जे काय मला, कारण ते सारखं प्रत्येक जन्मात बदलतच जातं. या जन्मात त्यांच्याबद्दल प्रियत्व वाटणं याला कषाय असं म्हणतात, असं शास्त्र म्हणतात. त्याला बाह्य कषाय म्हणतात. आणि अंतर कषाय म्हणजे मनोराज्य, मनात जे काही चालू असतं या सगळ्यांबद्दल थैमान, त्याला अंतर कषाय असं म्हटलेलं आहे. बघा या सगळ्या चित्ताच्या वृत्ती येतो, चित्ताच्या वृत्ती काय लय काय म्हणा, लय म्हणजे किंवा विक्षेप या चित्ताच्या वृत्ती आहेत. बघा एक विचार करा की मी एक साधक आहे आणि मला या सगळ्यांवर नियंत्रण जर करायचं आहे तर एक तर लय येतो, म्हणजे मी कीर्तनात जाते, कीर्तन ऐकायला जाते, प्रवचन ऐकायला बसते आणि लय प्रतिबंध येतो, म्हणजे मला झोपच लागते, मला डुलकीच लागते. पण नाही, मी चित्त धरून ठेवलं, नाही नाही मला झोप नाही लागली पाहिजे. मग काय होतं त्याच्या पुढचं प्रतिबंध काय होतं, विक्षेप. मग मन म्हणजे ते आतमधलं झोपलेलं तर नाहीये, लयाला नाही गेलंय, पण इकडून तिकडे तिकडून तिकडे फिरत राहतं विक्षेप. आणि त्याच्यावर पण मी नियंत्रण ठेवायचा प्रयत्न केला तर हे कषाय, हे रागद्वेषादी भाव जे असतात ते मला जखडून ठेवतात. आणि त्याच्या पुढचं रसास्वाद म्हणजे काय ते आपण ऐकणार आहोत पुढे. पण हे कसं प्रतिबंध करतं याचा आपला विचार चालू आहे. या चित्ताच्या वृत्ती आहेत बघा, चित्ताची एक वृत्ती आहे, 5 मुख्य चित्ताच्या वृत्ती आहेत. त्याच्यामध्ये एक आहे क्षिप्त, एकात जातोय. कधीतरी ऐकूया. आणि आता हल्लीच्या सोयीमुळे आपण पुन्हा पुन्हा प्रवचन ऐकूच शकतो की रेकॉर्ड होत आहेत म्हणून. एकच विषय खूप वेळ घेतला म्हणजे खूप छान कळला असं नसतं. इन्फॉर्मेशन मिळाली आणि शेवटी ते प्रत्येकावर स्वतःवर असतं. आपण थोडा बुद्धी बद्दल विचार करणार आहोत पुढे मुद्दामून बरं का. खूप हळू गेलं म्हणजे खूप छान कळलं असं नसतं. शेवटी प्रत्येकाला स्वतः प्रत्येकाचा अभ्यास करायचा असतो. आणि हे सगळं शास्त्र ग्रंथामधनच आहे. आपण परत शास्त्र ग्रंथांकडे जाऊ शकतो, आपण परत परमार्थ विज्ञान ग्रंथाकडे जाऊ शकतो, आपण परत हे प्रवचन ऐकू शकतो. चित्ताच्या 5 वृत्ती म्हणजे कुठल्या हा आपला विषय चालू आहे. एक आहे क्षिप्त, एक आहे मूढ, एक आहे विक्षिप्त. हे शब्द माहिती आहेत की नाही आपल्याला, क्षिप्त विक्षिप्त. एक आहे एकाग्र आणि एक आहे निरुद्ध. तर क्षिप्त म्हणजे काय, जेव्हा लोकवासना असते, जेव्हा देह वासना असते, शास्त्र वासना असते, ही सगळी रजोगुणामुळे असते, त्याला क्षिप्त असं म्हणतात त्या चित्तवृत्तीला. पुढचं मूढ. मूढ म्हणजे काय तर निद्रा, आळस, प्रमाद, हे त्या ही चित्तवृत्ती असते तेव्हा त्याला मूढ असं म्हणतात. त्याच्या पुढे विक्षिप्त म्हणजे ध्यान प्रसंगी वृत्ती बहिर्मुख सारखी जाते तेव्हा त्याला विक्षिप्त असं म्हणतात. त्याच्या पुढे चित्तवृत्ती एकाग्र पण होते, मग त्या म्हणजे सर्व वृत्ती ब्रह्माकार होणे त्याला एकाग्र चित्तवृत्ती असं म्हणतात. आणि त्याच्या पुढे निरुद्ध म्हणजे एकाग्रतेची जेव्हा वृद्धी होते, वृद्धी, तेव्हा त्याला निरुद्ध असं म्हणतात.
पण कषाय हा जो एक दोष आहे किंवा प्रतिबंध आहे, तेव्हा तो आपल्याला एकाग्र किंवा निरुद्ध पर्यंत जाण्यासाठी प्रतिबंध अडथळे निर्माण करतो. आणि आपण हे सगळे विषय काय ऐकतो याच्यामधनं वाचण्यासाठी, आणि एकदा ती कळलं की मग आपल्याला कळायला लागतं. बघा आतापर्यंत आपण विचार केला, तो एकाला झोपवलं इकडे, ध्यानाबद्दल विचार चालू आहे. ध्यानाचे प्रतिबंध काय आहेत तर लय, विक्षेप, कषाय आणि शेवटचे एक राहिले ते म्हणजे रसास्वाद. मग रसास्वाद म्हणजे काय तर रसास्वाद म्हणजे समाधी काळी जेव्हा विक्षिप्तादी आदी सगळे ती आपली जी विघ्न असतात ती सगळी निघून गेलेली असतात. जेव्हा समाधीकडे आपण जाणार असतो जवळ, बरं का, त्याच्या आधीची अवस्था आहे बरं काही, म्हणजे समाधी काळी विक्षिप्तादी विघ्ने गेल्यास योग्याला विघ्न निवृत्तीचा आनंद होतो. परत बरं का, परत वाचून दाखवते. हे सगळं मी परमार्थ विज्ञानामधलं वाचून दाखवते आहे आणि आपण ते समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहोत. म्हणजे एखादा योगी आहे किंवा एखादा साधक आहे, तो बैठकीचं साधन करतो आहे, तो ध्यानामधनं समाधीपर्यंत त्याचं वाटचाल चालू आहे. आणि एखाद्या वेळेला काय होतं की जेव्हा त्याच्या सगळ्या वृत्ती, आता इकडे शहाणपणाने वृत्ती तो शांत करतोय बरं का, इकडे लयामुळे नाहीये, लय नाहीये, झोप नाही लागली त्याला, तो अतिशय सावध आहे. पण जेव्हा सगळ्या वृत्ती शांत होतात तेव्हा तो आता त्याला आनंद हा मिळतोय तिथे, त्याला आनंद, मी आनंदात आहे हे त्याला कळतंय त्या साधकाला. आणि तो आनंद इतका त्याला आवडतो की त्या आनंदाचा आस्वाद घेत तो तिथेच थांबतो आणि त्याच्या पुढे एकरूप आहे तिथपर्यंत तो पोचतच नाही. कारण चित्त शांत, बघा चित्ताचं ओझं खाली ठेवलं, ओझं खाली ठेवलं की आपण डेस्टिनेशनला पोचलो असं असतं का? पण ओझं खाली ठेवल्याचा आनंद असतो की नाही, आणि त्या आनंदामध्ये जर तो थांबला तर तो त्याच्या डेस्टिनेशन पर्यंत पोचेल काय? शास्त्र खूप छान आपल्याला उदाहरण देतं बघा, दृष्टांत घेऊया आपण याच्यासाठी. रसास्वाद म्हणजे त्याचाच स्वाद, त्या रसनेचा स्वाद, त्या आनंद उपभोगण्याचा स्वाद तो तिकडे घेत बसतो. बघा सविकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधीमध्ये जो फरक आहे की सविकल्प समाधीमध्ये काय होतं की तिकडे मी ब्रह्म आहे असं भान शिल्लक असतं. ठीक आहे, मी ब्रह्म 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 आहे हे एवढाच विचार असतो फक्त, मी ब्रह्म आहे. पण त्याचा अनुभव घेणारा शिल्लक उरतो, म्हणजे त्याचं भान तिकडे राहिलेलं आहे. म्हणून ही अवस्था जी आहे आनंद भोग, मी आनंद भोगतो आहे हा अनुभव घेण्यासाठी मी तिकडे शिल्लक उरलाच आहे की अजून, आणि म्हणून ती खरी अवस्था म्हटलेली नाहीये. आणि हा साधक काय करतो, तिकडे आनंद मिळतोय, मान्य, तिकडे आनंद मिळतोय, त्याला शून्यावस्था पण म्हटलेली आहे, कारण तिकडे अजून खऱ्या आनंदापर्यंत पोहोचायचंय. पण वृत्ती शून्य झाल्यामुळे त्याला आनंद मिळाल्यासारखा वाटतोय. याला रसास्वाद, आपण खूप बोललो याच्याबद्दल. एक छान दृष्टांत दिलेला आहे की समजा एक धनाची पेटी आहे आणि त्या धनाच्या पेटीवर एक भुजंग बसलेला आहे. आता तो भुजंग असताना त्याच्या आतमधलं धन जे आहे ते मला प्राप्त होणार आहे का? नाही, कारण मी त्या भुजंगाला घाबरते, मी जात नाही त्याच्यापर्यंत. पण जेव्हा तो भुजंग स्वतःहून निघून जातो आणि तो निघून गेल्यानंतर मला प्रचंड आनंद मिळतो, आणि त्या आनंदात जर मी थांबले, बघा किती छान उदाहरण आहे, त्या आनंदातच मी थांबले तर धन अजून मला मिळालेलंच नाहीये. कारण धनप्राप्तीचा आनंद वेगळा आहे, आनंदप्राप्ती जी आहे, तृप्ती जी आहे ती पुढे आहे. पण तो भुजंग निघालेल्याच आनंदावर जर मी थांबले तर त्याच्या आतमधलं धन मला मिळत नाही. हे रसास्वाद समजण्यासाठी आपण उदाहरण घेतले. म्हणून हे चार जे आहेत ते प्रतिबंधीकडे थांबू नयेत, त्याच्या पुढे जो खरा अनुभव आहे तो असतो. आणि हा रसास्वाद हा प्रतिबंध आहे. तर आतापर्यंत आपण एक आपण ज्ञानप्राप्तीचे प्रतिबंध पाहिले, मलविक्षेप आवरण, आणि दुसरं ध्यानाच्या सिद्धीसाठी आपण प्रतिबंध पाहिले ते म्हणजे लय, विक्षेप, कषाय, आणि चौथं रसास्वाद. हे आपण सगळे पाहिले. आता त्याच्या पुढे आपण जातोय ते म्हणजे शेवटचं, ते म्हणजे मोक्षाचा लाभ. कारण हा सगळा आपण जो आपला खटाटोप चाललाय तो मोक्ष मिळण्यासाठी चालला आहे. मोक्षासाठी म्हणजे काय, अपरोक्ष ज्ञान हे मिळण्यासाठी, हे होण्यासाठी, म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य होण्यासाठी हे सगळं आपण करतो आहोत. त्यालाच आपण साक्षात्कार म्हणतो, त्यालाच आपण मोक्ष म्हणतो.
त्यालाच आपण मुक्ती, ही सायोज्य मुक्ती ते म्हणतो. म्हणजे मनुष्य जेव्हा जन्म मृत्यूच्या या प्रपंचातून हे काय सगळं चाललंय या परंपरेतून बाहेर निघून जातो, ती जी अवस्था आहे ती मिळण्यासाठी जे काय आता प्रतिबंध आहेत, म्हणजे ते काय सांगितलेले आहेत हे परमार्थ विज्ञान ग्रंथात आलेत बरं का, त्याचा उल्लेख आता आपण करूया. मग मोक्ष प्राप्तीसाठी काय बरं प्रतिबंध आहेत? मोक्ष प्राप्ती म्हणजे काय ते आपण पाहिलं, की जीव ब्रह्म ऐक्य होणं. कारण आता सगळ्यात मला हे समजते आहे, माझ्यापासून हे जगत वेगळं आहे. हे जेव्हा एकच आहे, अद्वैतावर जेव्हा मी येईन तेव्हा मला मोक्ष प्राप्ती असणार आहे, बंधनातून मुक्ती, आपण याचा विचार केलाय. आणि त्याला प्रतिबंध काय आहेत? शास्त्र काय सांगतं की त्याला 3 मुख्य प्रतिबंध आहेत. बापरे, कसं एकात एक आपण अभ्यास करतोय बघा सगळा. तो असा एकदा ऐकला की अवघड वाटू शकतो, पण परत परत ऐकलं की आपल्याला कळेल आणि आपल्याला त्याचं साधनेमध्ये रूपांतर करून घेता आलं पाहिजे. डॉक्टर काका नेहमी सांगतात त्यांच्या प्रवचनामधनं की आपण जे काही ऐकतो ते फक्त इन्फॉर्मेशनसाठी, माहिती गोळा करण्यासाठी ऐकत नाही. जे काही ऐकतो त्याचं रूपांतर साधनेमध्ये करून घेता आलं पाहिजे. म्हणजे जर कषाय याच्यामध्ये मी अडकलेले आहे, तर कषायामधनं मला सुटायचंय, म्हणजे मी लगेच लागले साधनेला, कामाला लागले नाही. आपण कोशांचा अभ्यास केला, मग कुठल्या कोशामध्ये मी आहे त्याच्यामधनं बाहेर निघायला आपण प्रयत्न करायचा. आपण कर्मांचा आधी अभ्यास केला होता, मग कुठलं कर्म केलं पाहिजे? साधन मिळालं पाहिजे आपल्याला आपल्या अभ्यासामधनं. आता आपण विचार करणार आहोत तो मोक्षाचे प्रतिबंध कुठले. तर मोक्षाचे प्रतिबंध कुठले असतील तर ते 3 मोक्षाचे प्रतिबंध आहेत. एक म्हणजे भूत प्रतिबंध, दुसरं वर्तमान प्रतिबंध आणि तिसरं आहे आगामी प्रतिबंध. या सगळ्याचा खूप विचार पंचदशी या ग्रंथामध्ये झालेला आहे. अगदी जर कोणाला जमलं, बऱ्याच जणांच्या घरी पंचदशी हा ग्रंथ असेलही, अभ्यासही केला असेल, पण हा विचार जो आहे तो ध्यानदीप प्रकरणामध्ये आलेला आहे की हे 3 प्रतिबंध कुठले. बघा, ध्यानदीपातला एक श्लोक घ्यावासा वाटतोय, कारण हे प्रतिबंध म्हणजे काय, की आपण जो काही अभ्यास करतो आहोत त्या सगळ्याला शास्त्राचा आधार आहे हे आपल्याला कळतं. ध्यानदीपामधला एक श्लोक घेते, अर्धा श्लोक खरं म्हणजे अर्ध चरण त्याच्यामधलं. ते चरण असं आहे, असावपीच भूतो वा भावी वा वर्ततेथ वा. म्हणजे काय, की हा प्रतिबंध भावी, भूत किंवा चालू काळातील असतो. म्हणजे हे प्रतिबंध जे आहेत ते शास्त्रात सांगितलेले आहेत हे आपल्याला कळतं, जे परमार्थ विज्ञानामध्ये पण आलेले आहेत, जे विचारसागर या ग्रंथामध्ये पण आपल्याला दिसतं, आणि उपनिषदांमध्ये जरी आपण गेलो तरी हेच प्रतिबंध सांगितलेले आहेत. मोक्ष मिळण्यासाठी 3 प्रतिबंध. आता ते म्हणजे काय, आता आपण एक एक करून ते सगळे बघणार आहोत. एक तर भूत प्रतिबंध म्हणजे काय, शब्दावरनच कळतं की भूत काळात घडलेल्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये रमणं, त्याच्यामध्ये अडकणं हे आपल्याला मोक्षापर्यंत पोहोचूच देत नाही. किती खरी गोष्ट आहे बघा. आणि ध्यानदीपाकडे जेव्हा आपण जातो, इतकं सुंदर सांगितलंय माहिती ध्यानदीपामध्ये की आपल्याला ते भूत गोष्टींमध्ये अडकवतं. त्याच अजून एक श्लोक घेते बरं का ध्यानदीपामधला, की किंवा म्हणजे कारण त्यांनी एक दृष्टांत दिलेला आहे, हे भूत प्रतिबंध आपल्याला कसे अडकवतात ते दाखवण्यासाठी एक दृष्टांत दिलेला आहे. आणि त्या दृष्टांताचा श्लोक जो आहे तो वाचून, अर्धा सरण परत वाचून दाखवते ध्यानदीपातलं, की अतिते नापी महिषी स्नेहेन प्रतिबंधता. हा म्हणजे काय, त्यांनी एक दृष्टांत दिलेला आहे की एक राजा असतो आणि तो राज्याचा त्याग आणि राणीचा त्याग करतो, संन्यास घेतो आणि वनात जाऊन बसतो ध्यानाला. एकरूप मोक्ष हवाय त्याला, म्हणून त्याचे प्रयत्न चालू आहेत. पण तो जेव्हा ध्यानाला बसतो मोक्ष मिळण्यासाठी, तेव्हा त्याला सारखं सारखं स्मरण त्याच्या राणीचं होतं आणि मग त्याला प्रतिबंध येतो, भूत स्मरण. बघा, भूत प्रतिबंध कसं अडकवतो. आणि आपण प्रत्येकाने प्रथमपुरुषी परमार्थ, मी किती वेळा भूतकाळामध्ये सारखं सारखं जात असते आणि गटांगळ्या खात असते हो. कशाला राहायचंय. डॉक्टर काका तर म्हणतात ज्यांची मुलं परदेशात गेलेली असतात ते सगळे आई वडील फार प्रेमाने त्यांचे फोटो घरी ठेवतात. प्रतिती मात्र सत्तावान, ज्याची प्रचिती येते तेच समोर असलं पाहिजे, नसतील ते समोर तो फोटो ठेवू नका. गेलेल्या माणसांचे फोटो ठेवू नका. एखादी गोष्ट आपण फार आवडीने, कोणीतरी गेलेलं आहे आपल्या घरचं, मग आपण एखादी गोष्ट खायची सोडतो, म्हणजे काय, त्यांचं स्मरण नका अडकू त्याच्यात.
कारण हे सगळं प्रतिबंध आहेत. जर खरं मोक्षापर्यंत जायचं असेल तर ज्या ज्या गोष्टी आपल्याला अडकवत आहेत त्या सोडा. जोपर्यंत अनासक्ती होत नाही तोपर्यंत तिथपर्यंत जाताच येणार नाहीये. जोपर्यंत कर्माचा फक्त विचार करतोय, हा मग हे असं केलं पाहिजे ते असं केलं पाहिजे, ठीक मान्य. पण जर मोक्षाचा विचार करत असाल तर हे सगळं सुटलं पाहिजे हळूहळू. मग त्या राजाचं काय होतं की त्या राजाला एक साधू भेटतात आणि मग ते साधू मगाशी आपण जो विचार केला तसं त्या राणीमधले दोष पाहायला शिकवतात. दोष म्हणजे काय की ती नेहमी असणार आहे का, तिला उत्पत्ती स्थिती लय आहे हा तिचा दोष आहे की कायमस्वरूपी नसणार आहे. त्या राणीमधला दोष पाहायला शिकवतात. आणि दुसरं म्हणजे तुमच्या दोघांमध्ये स्वरूपाने काय साम्य आहे. पंचतत्व साम्य आहे, आत्मतत्व साम्य आहे, साम्य पाहायला शिकवतात. आणि त्याच्यामुळे त्या राजाला मोक्ष मिळतो. किती सुंदर उदाहरण आपल्या समोर ठेवलंय. भूत प्रतिबंधामधनं बाहेर पडण्यासाठी शास्त्र शिकवतं बघा कशी. म्हणजे एक आहे भूत प्रतिबंध, दुसरं आहे वर्तमान प्रतिबंध. वर्तमान म्हणजे आत्ता. आत्ता मला काय थांबवतंय हो, आत्ता मला मोक्षापर्यंत जाऊ देत नाही. बघा त्याच्यामध्ये 4 सांगितले. किती एकात एक अभ्यास करतोय बघितलं का आपण. त्या वर्तमान प्रतिबंधामध्ये एक आहे विषयासक्ती, पण विषय मला अडकवतात. आत्ता या क्षणाला माझं चित्त त्या सगळ्या विषयांमध्ये अडकलेलं आहे आणि ते मोठा प्रतिबंध आहे बरं. दुसरं बुद्धिमांद्य. बुद्धीची क्षमताच नाही ते कळलं पाहिजे. एखादी गोष्ट आपल्या समोर शास्त्राने ठेवलेली आहे, बुद्धी ग्रहणच करू शकत नाही. बुद्धीचे प्रकार पुढे सांगितलेले. गंमत म्हणून त्याचा उल्लेख करते आहे. एक पाषाण बुद्धी असते बरं का. पाषाण बुद्धी म्हणजे दगड आहे, फरशी. डॉक्टर काका नेहमी प्रवचनामध्ये सांगतात की हल्ली हे टाईल्स असतात आपल्या इथे, त्याच्यावर जर पाणी घातलं तर ते पाणी आतमध्ये जिरतं का हो, आतमध्ये मुडतं का, ते पाणी निष्ठून जातं पुढे असं. तशी आपली पाषाण बुद्धी असते. बुद्धिमांद्य बघा कुठल्या प्रकारांचं असतं. एखादी गोष्ट सांगितली तर ती आतमध्ये जातच नाही. केवढं मोठं बुद्धिमांद्य, पाषाण बुद्धी. दुसरं आहे मृण्मज बुद्धी, म्हणजे माती आहे, माती. जर आपण पाणी त्या मातीवर घातलं तर काय होतं, ती माती ओढून घेते, शोषून घेते ते पाणी, पण ते तिथे टिकतं का, ते अजून आतमध्ये निघून जातं. म्हणजे कानावर काहीतरी पडलं बरं, त्या बुद्धीवर काहीतरी पडलं पण ते निसटून गेलं, या कानामधनं त्या कानामधनं बाहेर. काहीतरी तर कानात पण जात नाही, म्हणजे बुद्धी ग्रहणच करत नाही. दुसरं कानात थोडंसं जातं आणि परत ते बाहेर निघून जातं. त्याच्या पुढची बुद्धी कुठली, काष्ट बुद्धी. काष्ट म्हणजे लाकूड. बघा लाकडामध्ये जर एखादा खिळा ठोकला आणि नंतर तो खिळा काढला तर त्याच्यामध्ये ठोकल्याच्या ठिकाणी भोक राहतं की नाही. म्हणजे ती बुद्धी जोपर्यंत उपदेश चालू आहे, उपदेश थोडा ग्रहण करू शकते, कारण तिकडे आतमध्ये ठोकू शकलो की नाही आपण खिळा, म्हणजे तेवढं शक्य, तेवढं आतमध्ये ज्ञान ती बुद्धी घेऊ शकते आहे. आणि त्याच्या आतमध्ये जेवढं भोग, जेवढा खिळाची जागा होती तेवढं ते भोग राहिलं पण. म्हणजे जेवढा उपदेश होता तेवढा तो तिकडे टिकला, पण त्याच्या पुढे बुद्धीच नाही की अजून जाऊन ग्रंथांकडे जावं, स्वतः चाचपडावं. या वक्त्याने काय सांगितलं ते खरं की खोटं आहे. स्वतः ग्रंथांकडे जावं, स्वतः त्या पंचदशीकडे जावं, स्वतः विचारसागराकडे जावं, तेवढं बुद्धीच नसते. बुद्धी मान्य आहे कारण तो तेवढ्या पुरतं. म्हणजे जोपर्यंत उपदेशाचा प्रवाह चालू आहे, जेवढा झाला तेवढंच ती ग्रहण करू शकते, काष्ट बुद्धी. आणि त्याच्या पुढची बुद्धी सांगितली आहे ती म्हणजे तैल बुद्धी. आणि तैल बुद्धी म्हणजे बघा, एक मोठं तसराळ घ्या किंवा बादली घ्या, पाणी भरलंय समजा त्या बादलीमध्ये, आणि तेलाचा एक आपण त्याच्यावर घातलं बरं का, थोडंसं तेल त्याच्यावर घातलं तर काय होतं, तर ते तेल पूर्णपणे त्याच्या पूर्ण याच्यावर पसरतं, व्याप्त. आणि तेलाची धार, तैलधारावत यद असं आपण तैलधार म्हणतो. म्हणजे तेलाची धार अखंड असते, अखंड रूपाने, आणि व्यापणं हे तैलबुद्धीचं लक्षण आहे. आणि मग नक्की कुठल्या प्रकारची बुद्धी असावी आपली ते आपण विचार करावा, कारण बुद्धिमांद्य याच्यामुळे आपण एकरूप होत नाही होत, एक प्रतिबंध आहे. वर्तमान प्रतिबंधांबद्दल आपला विचार चालू आहे. एक म्हणजे विषयासक्ती, दुसरा बुद्धिमांद्य, तिसरा कुतर्क. म्हणजे आपण प्रापंचिक बुद्धी घेऊन पारमार्थिक काही निकष आहेत ते लावायचा प्रयत्न करतो. रॉंग पॅरामीटर्स रॉंग ठिकाणी लावल्यानंतर कसं होणार, ते कुतर्कच होऊन जातात. स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या अकलेने आपण काहीतरी गोष्ट ठरवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपली बुद्धी जी आहे ती शास्त्र बुद्धीला अलाईन झाली पाहिजे, नाहीतर त्याला कुतर्क बुद्धी असं म्हणतात. कुतर्क तो आहे.
त्या तर्कामुळे आपण एकरूप मोक्षाचा लाभ होत नाही. आणि शेवटचं एक सांगितलंय वर्तमान प्रतिबंधामध्ये, ते म्हणजे विपर्यय दुराग्रह. मग विपर्यय दुराग्रह म्हणजे काय? सिद्धांत जो मांडलेला असतो वेदांतामध्ये त्याच्या बरोबर उलट मत आपलं स्वतःच करून घ्यायचं, त्याला विपर्यय दुराग्रह असं म्हणतात. आणि ते एक मोठं प्रतिबंध आहे. बघा आतापर्यंत आपण काय पाहिलं, आपण शेवटचं एक पाहायचं राहिलं बरं का, आगामी प्रतिबंध. त्याचा उल्लेख करते आणि बहुतेक विषय थांबवते. पुढे 5 मिनिटं दिसत आहेत फक्त मला. आगामी प्रतिबंधांबद्दल बोलते आणि आपण आज काय विचार केला त्या सगळ्याचा आपण सारूपाने बघण्याचा प्रयत्न करूया आपण नंतर. त्याचा आगामी प्रतिबंध म्हणजे भावी किंवा भविष्य प्रतिबंध, म्हणजे ते अजून आलेलेच नाहीयेत. मग ते कुठले? त्याचं स्वरूप म्हणजे काय? तर प्रारब्ध स्वरूप हे या भावी प्रतिबंधाचं रूप आहे. म्हणजे काय की ते कसं, मग त्याला उपाय काय की ते पुढे आयुष्यात येणार आहेत, मग त्याला उपाय काय? ते अजून आलेले पण नाहीत पण ते प्रतिबंध आहेत. मग त्याला उपाय काय? तर त्याला एक म्हणजे ते जसे येतात तसे ते भोगायचे. आणि ते भोगताना कुरकुर केली, स्वतःकडे कर्तृत्व घेतलं, तर ते जे काही आपण करू तेव्हा वर्तमानात, ते जेव्हा पुढे येतील तेव्हा त्याचं कर्तृत्व घेतलं, ते परत संचितात भर पाडण्याचा प्रयत्न करतायत. कर्माचा झालाय आपला अभ्यास. 2 सत्र घेतली होती आपण परमार्थ विज्ञानासाठी. 2 सत्र कर्मपर आपण घेतली होती. आणि म्हणून आपल्याला अगदी व्यवस्थित कळतं आहे की संचित म्हणजे काय, क्रियामान स्वातंत्र्य म्हणजे काय आणि प्रारब्ध म्हणजे काय. तर प्रारब्ध म्हणजे आगामी प्रतिबंध जे आहे ते भोगून संपवावं लागतं. आणि कुरकुर न करता ते जर भोगलं तर ते संचितात भर पाडत नाही. म्हणजे त्या प्रतिबंधाचा हा उपाय आहे. हा एवढा सगळा विचार जो आहे तो आपण ध्यान म्हणजे काय, त्याच्यामध्ये बेशुद्धी अवस्था आहे, लय अवस्था, ते सगळं आलंय तिथे. आणि यमनियम आपण ते सगळं पाहिलं. आणि मुख्य आपण आज जो विचार केला तो म्हणजे ह्या 3 गोष्टींसाठी जो प्रतिबंध येतो तो. त्याच्यामध्ये आपण पहिलं पाहिलं होतं ते म्हणजे ज्ञानप्राप्ती. त्याच्यासाठी काय प्रतिबंध आहेत? लय नाही. त्याच्यासाठी आपण पाहिलं होतं की मलविक्षेप आवरण. मग त्या प्रतिबंधांवर उपाय पण पाहिला. पहिलं ज्ञानप्राप्तीसाठी. दुसरं ध्यानाच्या सिद्धीसाठी, मग आपण त्याचं पाहिलं होतं की लय आहे, मग विक्षेप आहे, मग कषाय आहे आणि रसास्वाद आहे. आणि त्याच्यावर उपाय आपण पाहिले. आणि आता शेवटी आपण जो विचार घेतला तो म्हणजे की मोक्षप्राप्ती. मोक्षप्राप्तीसाठी काय आहेत प्रतिबंध? ते म्हणजे भूत प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध आणि भविष्य म्हणजे भविष्यात आगामी प्रतिबंध जे येणार आहेत ते. आणि त्यांच्यावर पण आपण उपाय पाहिला. आणि एवढं सगळं करून आता आपण मात्र या सत्रात थांबतोय, कारण गेले 1.5 तास आपलं चिंतन एका गोष्टीला धरून आहे. आणि हे सगळे प्रतिबंध जरी असले ते एका वेळेला एकच येतं असं काही असतं का? तर तसं काही नसतं बरं का. एका वेळेला मल्टिपल प्रतिबंध पण असतात. म्हणजे बघा, एक राजकुमारी आहे आणि त्या राजकुमारीला कोणीतरी तरी पकडून ठेवलेलं असतं कुठेतरी. आणि एक राजकुमार जो असतो तो तिला वाचवण्यासाठी, तिला संकटातून सोडवण्यासाठी, जिकडे ती अडकली आहे तिकडून सोडवण्यासाठी हा स्वतः निघतो घोड्यावर बसून. आपण सगळ्यांनी असं कुठेतरी पाहिलंच असेल. आणि हा जेव्हा निघतो तेव्हा याला काही कमी संकट येतात का? मग अग्नी, काहीतरी मध्येच धूर, आग, आणि मग डोंगरावर चढाव, मग पाणी, मग पाऊस, हे सगळं पार करून त्याचं जे ध्येय असतं तिथपर्यंत त्याला पोहोचावं लागतं. मग त्याला एका वेळेला एकच प्रतिबंध येतो असं होतं का? बरेच प्रतिबंध त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचेपर्यंत त्याला आलेले असतात. आणि हे सगळे प्रतिबंध जेव्हा तो बाजूला करतो तेव्हाच तो त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचतो. तसं आपल्याकडे हे आपल्या एका वेळेला एकापेक्षा जास्त प्रतिबंध असू शकतात. पण ते प्रतिबंध एकदा कळले की त्यांच्यावर मात करायला आपलं सोपं जातं. म्हणून आता मात्र आपण काय करतो की हे सत्र थांबवतो आहे. आणि या सत्रामुळे आपलं काय झालेलं आहे की पंचकोश हा पूर्ण हे जे प्रकरण होतं परमार्थ विज्ञान या ग्रंथामधलं ते मात्र आता पूर्ण होते. आणि एवढं सगळं चिंतन करून आता मात्र आपण इकडेच थांबूया. समर्थांना परत वंदन करते. आणि या संपूर्ण प्रवचनमालेची किंवा सत्रांची अभ्यासमालेची ज्यांनी आयोजन केलेलं आहे त्या शिवसमर्थ प्रतिष्ठानाला खरंच धन्यवाद देते, कारण त्यांच्यामुळे आपली सोय झाली बघा या अभ्यासाची. माझं शेवटचं सत्र असणार आहे परमार्थ विज्ञानामध्ये. म्हणून समारोपीय 1-2 शब्द बोलते की ज्या कार्यकर्त्यांनी हे असं आयोजन केलेलं आहे त्या सगळ्यांना मनापासून आपण सगळेजण धन्यवाद देऊया. आता मात्र इकडेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.
आज आपण प्रश्नोत्तर घेणार नाही आहोत. संदीप, शेवटचे प्रार्थना घे. पुढचं सत्र आपलं माया आणि ब्रह्म या विषयावर सीमाताईंचं होणार आहे. पुढची 4 सत्रांमध्ये माया ब्रह्म हे प्रकरण आपण अभ्यासणार आहोत. संदीप. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनलया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर.